EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ताऱ्यांसारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं तापावं सुद्धा लागतं। मित्रांनो, प्रेरणादायी आणि मोटिवेशनच्या अशा विचारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि त्याचबरोबर मी सचिन गोळीक स्पर्धाग्राम गाईड आणि इतिहास या विषयाचा मार्गदर्शक या नात्याने यूट्यूबच्या EMPSC कट्टा आणि ॲप्लिकेशन आणि त्याचबरोबर डिजिटल स्पर्धाग्रामच्या या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण जी सिरीज सुरू केली होती, पहिल्यांदा PYQचे 5 व्हिडिओ बनवले होते 2017, 18, 19, 20 आणि 21 असे 5 व्हिडिओ बनवले होते। त्यावरती तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचबरोबर तुमचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे त्या व्हिडिओच्या सिरीजमधून। त्याच्यानंतर आपण जी सिरीज सुरू केली होती ही 5 नंबरची सिरीज आहे की याच्यामध्ये आपण काय करतोय तर अतिसंभाव्य प्रश्न, इतिहास या विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न घेतोय आणि अतिसंभाव्य प्रश्नांच्या निमित्ताने तुमचा खूप चांगल्या पद्धतीचा अभ्यास होतोय। यावरती सुद्धा आपल्याला चांगले प्रतिसाद आणि चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अतिसंभाव्य प्रश्न आणि त्याचबरोबर त्याचं विश्लेषण याच्या भाग नंबर 5 मध्ये मी सचिन गोळीक तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय। मी सुरुवातीला सांगितलं होतं की चार्ली चॅप्लिन हे हास्य विनोदाचे बादशाह म्हटलं जातं। एकदा चार्ली चॅप्लिनला प्रश्न विचारला होता की तुमच्या जीवनातील सर्वात मोठे अचीवमेंट कोणते आहे, तर त्यांनी सांगितलं होतं की मी जगाला हसवतोय हे माझ्या जीवनातील सर्वात मोठे अचीवमेंट आहे। म्हणून दिवस कसेही असू द्या, फक्त कीप अ स्माइल ऑन युअर फेस, अर्थातच आपल्या चेहऱ्यावरती नेहमी हसत राहा। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हास्य हे स्ट्रेस मॅनेजमेंटचा एक पार्ट असतो आणि आता एक्झामचा कालावधी आहे, तर एक्झामच्या कालावधीमध्ये नेहमी तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा स्ट्रेस जर रिलीज करायचा असेल तर मग काही गोष्टी तुम्हाला करणं बंधनकारक आहे। त्यामध्ये मी चार्ली चॅप्लिनचं सहज एक एपिसोड बघत आलो होतो, त्याच्यामुळे मला काय दिसलं की चार्ली चॅप्लिन बद्दल थोडंसं सांगावं। त्यांनी सांगत होते की संयम मी ठेवला आणि आयुष्यामध्ये कधी यशस्वीतेच्या पायऱ्या चढत चढत कधी सक्सेसचं टार्गेट मी अचीव केलं मलाही कळालेलं नव्हतं, म्हणून चार्ली चॅप्लिन बद्दलचं मी तुम्हाला सांगत होतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, अख्ख्या जगाने चार्ली चॅप्लिनला शेवटपर्यंत विरोध केला होता, परंतु शेवटी त्यांना जेव्हा एक पुरस्कार असतो पिक्चर किंवा मूव्हीच्या याच्यामध्ये जो सर्वात मोठा पिक्चर असतो, तर जेव्हा त्यांना तो पुरस्कार दिला गेला तर त्यावेळी पुरस्कार दिल्यानंतर त्यांना बोलण्याची संधी दिली, पण बोलण्याच्या संधीच्या अगोदर ते जेव्हा बोलण्यासाठी उभा राहिले होते तर त्यावेळी कमीत कमी त्यांना बोलण्याचा जे 5 ते 7 मिनिटाचा कालावधी दिला होता तर तो सगळा कालावधी फक्त टाळ्या वाजवत होत्या त्यांच्या हॉलमध्ये। अर्थातच तुम्ही जे करता तर त्याच्यावरती 100% कोणी ना कोणी टाळ्या वाजवणार असतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जे करता ना तर याला कोणीतरी आदर्श मानणार असतं, म्हणून मी सांगितलं की स्टार सारखं जर चमकायचं असेल, लक्षात ठेवा कधीही स्टार सारखं जर चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं तापावं सुद्धा लागतं आणि तेव्हाच तुम्हाला स्टार बनता येतं। म्हणून मी सगळ्यांना एक ऑफिसर नावाने बोलवत असतो। लक्षात ठेवा, मला माहित आहे की तुम्ही सगळेजण ऑफिसर होणार आहात, मग हे 2022 असो शक्यतो किंवा 2023 असो, फायनली 1 ते 2 वर्षामध्ये तुम्ही सगळेजण होणार आहात। आणि काय होतं की तुमच्यापेक्षा मला जास्त तुमच्यावरती कॉन्फिडन्स आहे, कारण मी तुम्हाला कॉल करतोय ॲज अ ऑफिसर म्हणून। नेहमी माझ्या मेसेजमधून किंवा तुम्हाला सगळ्यांना मेसेज येत असेल माझ्या मोबाईलवरून की गुड मॉर्निंग ऑफिसर्स, कारण का तर मला माहित आहे की तुमच्याबद्दल मला जास्त कॉन्फिडन्स आहे की तुम्ही होऊ शकता। मग तुमच्याबद्दल तुम्ही जर कॉन्फिडंट नसाल तर मग मात्र इथं काहीच होऊ शकत नाही। पुन्हा एकदा इतिहास विषयाचा गट ब 8 ऑक्टोबर टार्गेट ठेवलेला आहे आणि याचा प्रश्न आणि त्याचबरोबर अतिसंभाव्य प्रश्न आणि विश्लेषणामध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा भाग 5 मध्ये स्वागत करतोय। आता प्रश्न याच्यामध्ये आपण पहिला घेतोय की 1773च्या नियामक कायद्याने गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी 4 सदस्यांची कौन्सिल नेमलेले होते आणि त्या कौन्सिलमध्ये सदस्य कोण कोण होते आणि ते खालील प्रमाणे सदस्यांची संख्या दिलेली आहे किंवा त्यांची नावं दिलेली आहेत। आता 1773चा कायदा आहे, मी तुम्हाला काहीतरी सांगेपर्यंत तुम्ही काय करत चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण आवडला तर शेअर करायला विसरू नका, कारण का आता तुमच्याबरोबर त्यांनाही मदत होऊ द्या आणि अनेक ग्रुपमध्ये शेअर करा। महत्त्वाचं की प्रश्न वाचत असताना मी नेहमी ऑब्झर्वेशन हा छंद ठेवा। दुसरी महत्त्वाची गोष्ट की काहीतरी हॉबीज लावून घ्या आणि तो हॉबीज तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये आतापासूनच लावून घ्या, तो ऑन द स्पॉट बनत नाही। इंटरव्ह्यूच्या काही गोष्टी नेहमी वारंवार सांगत जाईल, आतापासून सुरुवात करतो की पहिली गोष्ट आपल्याला काहीतरी छंद असला पाहिजे, काहीतरी नाद असायला पाहिजे आणि तो छंद म्हणजेच तो आपला हॉबीज असतो आणि अर्थातच हा जो आपला हॉबीज आहे हा तुम्हाला 100% तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला फायदा देऊन जाणार आहे। मग तो कोणाला
तुम्हाला नाचणे असं, गाणं असेल, पुस्तक वाचणं असेल. पुस्तक वाचणं हे तर हॉबीज नाही झाला, तर ती तर सर्वात मोठी मजबुरी आहे. आता आपल्याला कंपल्सरी वाचावं लागतंय. परंतु वाचणं असेल, फिरणं असेल, ट्रेक करणे असेल, काहींना घड्याळांचा शौक असेल, काहींना परफ्यूम असतात, काहींना लिपस्टिक, काही असू शकतं. म्हणून याबद्दल तुम्हाला अवेअर राहायचं की आतापासून तर लावून घ्या. ऑन द स्पॉट हा हॉबीज जमत नाही. नसेल तर मग तिथं बनाई हुई आन्सर्स तुम्ही देत असला तर तुम्ही आयोग म्हणतं की भेट पुढच्या वर्षी. कारण का तर तुझं नॅचरल नाही आलं, तो आर्टिफिशियल करून आला होता. त्याच्यामुळे आतापासूनच काहीतरी हॉबीज लावून ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट की छंद हा ऑब्झर्वेशन हा माझा हॉबीज आहे आणि मी ऑब्झर्वेशन करत राहतो. आता दुसरी गोष्ट, तुमचा हॉबीज कोणता आहे तो तुम्ही ठरवायचं. नसेल तर लावून घ्या आतापासून काहीतरी छंद वगैरे. महत्वाची गोष्ट की मी इथं नेहमी प्रश्न वाचत असताना काही गोष्टींना हायलाइट करत असतो. परीक्षेमध्ये तुम्हाला तिथं हायलाइट करायचे उत्तर ऑटोमॅटिक सापडत जातं. तर 1773च्या नियामक कायद्याने गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी 4 सदस्यांची, ठीक आहे, 4 सदस्यांची कौन्सिल नेमली. तर त्या कौन्सिलमध्ये किती सदस्य होते, प्रश्न इथं विचारलेले की सदस्य कोणकोणते होते, खालीलपैकी कोणकोणते आहेत. तर याच्यामध्ये 1, 2, 3 या ऑप्शन्समध्ये तुम्ही पटकन सांगत चला. म्हणजे तोपर्यंत मी काय करेल की तुम्हाला विश्लेषण थोडंसं सांगत जाईल. तर हा 1773चा कायदा जो आहे तर हा भारत सरकारने आणलेला सर्वात पहिला कायदा होता. हे महत्वाची गोष्ट आहे. सरकारने पहिला भारत सरकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारतासाठी आणलेला हा पहिला कायदा होता. आणि 1772 पासून लक्षात ठेवा 1774 पर्यंत इथं वॉरन हेस्टिंग हे बंगालचे गव्हर्नर म्हणून काम करत होते. आणि 1773च्या ऍक्टनुसार 1774 पासून लक्षात ठेवा 1774 पासून बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल हे बनलेले होते. ठीक आहे, तर हे पहिले गव्हर्नर जनरल बनले आणि इथं काय होते तर बंगालचे फक्त गव्हर्नर होते. तर ही महत्वाची माहिती आहे. 1774च्या कायद्याने काय केलं, एक सुप्रीम कोर्ट बनवलं. या सुप्रीम कोर्टामध्ये 1 सदस्य आणि 3 इतर मेंबर होते. मग करंट अफेअरचा एक क्वेश्चन मी कव्हर करून देतो की 1 सदस्य आणि 33 मेंबर आता आहेत सध्याचे. हे सुप्रीम कोर्टाची सध्याची संख्या आहे. ओके, तर हे 1 + 3 अर्थातच हे 4 झाले होते. आणि पहिले जे व्यक्ती होते तर एलिजाह इम्पे नावाचे पहिले CJI होते, जे वॉरन हेस्टिंग यांचे चांगले मित्र होते. हे चांगले मित्र होते. आणि या ठिकाणी महाराज नंदकुमार यांना फाशीची शिक्षा देण्यामध्ये ह्या दोघांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आणि त्याला बंगालच्या जनतेने किंवा ब्रिटिश जनतेने म्हटलं होतं न्यायालयीन व्यवस्थेचा खून केला. तर ही महत्वाची थोडक्यात माहिती. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी केलेला पहिला कायदा जर हा होता तर महत्वाची माहिती की पहिला कायदा का आणला होता तर ईस्ट इंडिया कंपनीमध्ये रॉबर्ट क्लाइव्ह असेल किंवा बरेलास्ट कार्टियर असतील किंवा अजून काही महत्वाच्या व्यक्ती असतील तर त्यांनी खूप सारा भ्रष्टाचार केला होता आणि कंपनीवर नियंत्रण ठेवायचं होतं आणि म्हणूनच आणलेला हा महत्वाचा कायदा होता. याला नियामक कायदा म्हणतात. तर रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणतात. रेग्युलेटिंगचा फोड केली तर रूल्स अँड रेग्युलेशन्स याला म्हणतात रेग्युलेशन ऍक्ट. ठीक आहे, नियामक कायदा, नियम आणि नियमावलीचा कायदा. तर यामध्ये 4 लोक, यामध्ये महत्वाचं की हे जोन्स नव्हते. ऑप्शन्स डिलीट करायला शिका. जोन्स नव्हते, डिग्बी नव्हते, हे पंतप्रधान होते. त्याचबरोबर इथं लिमेस्टर नव्हते. मग लिमेस्टर किंवा फ्रिन्सिप हे दोघेही नव्हते. अर्थातच इथं राहिला ऑप्शन 3 नंबरचा, म्हणजे याच्यामध्ये उत्तर यायला पाहिजे क्लेवरिंग, त्याचबरोबर बार्वेल, मानसन आणि फ्रान्सिस. तर या महत्वाच्या गोष्टी, या महत्वाचे 4 लोक ऍज अ मेंबर म्हणून इथं काम करत होते. आता महत्वाचे की 4 लोक का दिलेली होती तर एक गव्हर्नर जनरल असायचा बंगालचा आणि ही 4 लोक दिल्यानंतर गव्हर्नर जनरल ओव्हरटेक करेल किंवा आपली मनमानी कारभार करू शकतो. म्हणून याला काय केलं, 4 लोक मदत करण्यासाठी दिले. पण मदत करण्यासाठी दिल्यानंतर एक अट टाकली होती की तुमच्यामध्ये बहुमताने निर्णय घेण्याची परमिशन. मग 5 लोक जर झाली तर 5 लोकांचं बहुमत 2 प्रकारे होतं. त्याच्यामध्ये 3-2-1 होतं आणि 4-1 होतं. मग गव्हर्नर जनरल ज्या बाजूला असायचा त्याच्या अपोजिट बाजू ही जिंकून जायची. अर्थात तिथं कायदाच होत नव्हता. अशा पद्धतीनं गव्हर्नर जनरल जो होता बंगालचा तर याला खूपच कंजेस्टेड फील होत होतं. म्हणजेच त्याच्यामध्ये 1781चा जो सेटलमेंट ऍक्ट आणला होता तर त्याच्यावरची काही बंधनं रिलीज करण्यासाठी आणि 86 पर्यंत ओव्हररिडिंग ऍक्ट आणला तर त्याच्यानुसार गव्हर्नर जनरलला पूर्ण अधिकार कॉर्नवॉलिसच्या कालावधीमध्ये देऊन गेलेले होते. तर हे बहुमत घेतल्यानंतर पण एवढे शांत नव्हते. तर या ठिकाणी स्थापन झालेलं सुप्रीम कोर्ट जे आहे तर ह्या सुप्रीम कोर्टाचा आदेश घेणं किंवा सुप्रीम कोर्टाची परवानगी घेणं कायदा बनल्यानंतर हे सुद्धा कंपल्सरी करून दिलेलं होतं. म्हणून इथं 1773चा कायदा, हा कायद्याच्या निमित्ताने काही प्रश्न आलेले आहेत. मी कायदे महत्वाचे लिहून देतो. 1773 असेल, 1784 आहे, 1813, 1858, 1919 आणि 1935. तर हे महत्वाचे कायदे आहेत. मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगून दिलं होतं. आणि ह्या IMP कायद्यावरती आयोग वारंवार प्रश्न काढतं, हे पण लक्षात ठेवायला हरकत नाही. त्यानंतर 2 नंबरच्या प्रश्नाकडे जातोय आपण. उत्तर भारतातील जमीन महसूल व्यवस्थेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं. तर इथं जनक विचारलेलं आहे ते पण उत्तर भारतातील. आपल्याला ब्रिटिशकालीन जमीन महसूल
महसूल व्यवस्था हा जो टॉपिक आहे तो आपण आपल्या बॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. योगायोग आला तर आपण युट्यूबवरती पण सगळ्या पद्धती इथं सविस्तर आपण घेण्याचा प्रयत्न करू. तर इथं काय विचारलंय, जनक विचारलंय. तत्पूर्वी एक सूचना देतो की आता रिव्हिजनसाठी कमीत कमी एक आठवडा किंवा 8-10 दिवस राहिलेले आहेत. महत्वाची गोष्ट 8 ते 10 दिवस राहिलेले आहेत. तर इतिहास या विषयामध्ये जर तुमचे 10+ जातच नसतील, मी काय म्हणतो 8 मार्क 9 मार्क तुम्हाला इझिली मिळून जातात. परंतु 10+ मार्क घेण्यासाठी मग काय करायचंय, तर तुम्हाला 10+ तासांची अर्थात ते 12 व्हिडिओ आहेत आणि या 12 व्हिडिओच्या माध्यमातून कमीत कमी 12+ मार्क तुम्हाला मिळण्याची हमी आहे तिथं. कारण का, तर आयोगाला एक्सपेक्टेड असलेला डाटा आणि सगळं मटेरियल आपण त्या व्हिडिओमध्ये टाकून दिलेलं आहे. फी फक्त 270 रुपये आहे. तर तुम्ही सगळ्यांनी स्पर्धाक्रम ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगली माहिती आणि त्यामध्ये सगळे बॅचेस अवेलेबल आहेत. आता इथं जाऊया आपण की जनक कोणाला म्हटलेलं आहे आणि ते पण उत्तर भारतातील. तर इथं थॉमस मनरो, अलेक्झांडर रीड, मार्टिन बर्ड आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर भाग 4 मध्ये मी तुम्हाला याचं विश्लेषण दिलं होतं आणि मला असं वाटलं की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही टॉपिकची नावं लिहित असतो की सगळ्या टॉपिकला आपल्याला टच करून जायचं आहे, म्हणजेच पूर्ण इतिहास बऱ्यापैकी इथं कव्हर होऊन जातोय, तो पण क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये आणि विश्लेषणाच्या फॉर्मॅटमध्ये. तर इथं थॉमस मनरो, अलेक्झांडर रीड, मार्टिन बर्ड आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस तुम्ही सगळ्यांनी 1, 2, 3, 4 मध्ये उत्तर दिलं असेल. आपण जाऊया विश्लेषणाकडे की उत्तर भारत आहे, जमीन महसूल आहे आणि त्याचे जनक कोण येतात. तर याचं उत्तर आहे कोण, तर मार्टिन बर्ड यांना उत्तर भारतातील जमीन महसूल व्यवस्थेचे जनक असं म्हटलं जातं. मग उत्तर भारतामध्ये जमीन महसूल नेमकी कोणत्या एरियामध्ये होती, तर संयुक्त प्रांतामध्ये, म्हणजे सध्याच्या उत्तर प्रदेशमध्ये ही जमीन महसूल व्यवस्थेचे जनक किंवा तिथे ही पद्धत लागू केली होती. बरं, याबरोबरच काही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्या ऑप्शन मधून पण बघू आणि जमीन महसूल व्यवस्थेवरती एक ओझरती नजर टाकून देऊ. तर पहिल्यांदा भारतामध्ये रयतवारी नावाची पद्धत ही भारतामध्ये दक्षिण भारतात सुरू जर कोणी केलेली असेल, मग दक्षिण भारतातला एरिया आहे मद्रास आणि मद्रासमध्ये एक जिल्हा येतं, त्याचं नाव आहे बारामहल नावाचा जिल्हा. आणि बारामहल नावाच्या जिल्ह्यामध्ये अलेक्झांडर रीड यांनी 1792 मध्ये ही पद्धत सुरू केली होती, त्याचं नाव होतं रयतवारी. त्यानंतर दुसरे येतात थॉमस मनरो यांनी रशिया आणि अनेक देशांमध्ये फिरून जाऊन ह्या रयतवारी पद्धतीवरती खूप चांगल्या पद्धतीचा अभ्यास केला आणि भारतात आल्यानंतर त्यांनी काय केलं, तर मद्रास या प्रांतामध्ये रयतवारी पद्धत पूर्ण मद्रासमध्ये लागू केलेली होती. तर ह्या रयतवारी पद्धतीचे 2 पार्ट झाले. साधारणतः 51% सेतसारा ह्या रयतवारी पद्धतीमध्ये वसूल केला जात होता आणि या रयतवारी पद्धतीमध्ये डायरेक्ट संबंध येत होता सरकार आणि त्याचबरोबर इथं जनता. तर हा संबंध येत होता, त्याच्यामुळं इथं तयार झालेला कॉर्नवॉलिसच्या कालावधीमधला जो जमीनदार वर्ग आहे तो इथं संपून गेला होता. ही पहिली महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर अजून एक रयतवारी पद्धत सुरू केली होती, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी बॉम्बे प्रांतामध्ये सुरू केली होती. ही बॉम्बे प्रांतातील पद्धत 1819 पासून 27 पर्यंत कार्यरत होती. अर्थातच हे बॉम्बे प्रांतातच नाही तर आसाम, बॉम्बे आणि मद्रास या तिन्ही प्रांतामध्ये हे 1860-66 पर्यंत ह्या पद्धती कंटिन्यू चालू होत्या. त्याच्यामुळे महत्वाचं आहे की ही रयतवारी पद्धतीमध्ये संबंध कसा येतो आणि त्याचबरोबर कोणी कोणी आणि कोणत्या कालावधीमध्ये सुरू केलेली होती. यानंतर महत्वाचा तिसरा ऑप्शन आहे की कॉर्नवॉलिस. कॉर्नवॉलिसचा कालावधी भारतातील आहे 1786 पासून हे 1792 पर्यंत कॉर्नवॉलिस भारतामध्ये होते, अर्थात 93 पर्यंत होते. आणि 93 नंतर सर जॉन शोर हे आले होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली महसुलासाठी समिती नेमली. त्यानं सांगितलं काय, सर जॉन शोरनी, की कायमधारा पद्धत नावाची जी आहे तर ही लागू करू नका. परंतु मार्च 93 मध्ये हे लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी काय केलं, आपली ही कायमधारा पद्धत लागू केली. मग कायमधारा पद्धतीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. त्याचं नाव आहे जमीनदारी पद्धत, त्याचबरोबर त्याला दशवार्षिक बंदोबस्ताची पद्धती या नावाने ओळखलं जातं. आणि ही पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केली होती. यामध्ये एक वर्ग तयार झाला, त्या वर्गाला काय म्हटलं जातं, तर जमीनदार वर्गाने. हा जमीनदार वर्ग इंग्रजांना ओव्हरटेक करू लागला, तर त्यावेळी काय केलं, तर जनता, म्हणजे इथं संबंध कसा असायचा, तर इथं सरकार या बाजूला असायचं आणि त्या बाजूला असायची जनता. आणि यामध्ये संबंध सरकार आणि जनता याचा कधीच येत नव्हता, मध्यस्थ असायचे जमीनदार. म्हणून जमीनदार ओव्हरटेक करू लागले, म्हणून काय केलं, तर यांनी ही पद्धत सुरू केली. त्याला काय म्हटलं जातं, सरकार आणि जनता, म्हणजे ते रयतवारी नावाची पद्धत सुरू केली होती. आता या पद्धती जमीन महसुलाच्या सगळ्या महत्वाच्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काही महत्वाच्या पद्धती सांगून देतो. तर इथं सुरुवातीला हा सगळा डाटा लक्षात आला असेल. तर पहिली पद्धत आहे बोली पद्धत, त्याच्यानंतर कायमधारा नावाची पद्धत, बोलीलाच लिलाव पद्धत या नावाने ओळखलं जातं. तर बोली झाली, लिलाव झाली. याच्यानंतर इथं आली होती पंचवार्षिक बंदोबस्ताची पद्धत, त्यानंतर आली होती वार्षिक बंदोबस्ताची पद्धत. वार्षिक म्हणजे एका वर्षाला ठराविक सारा. ठीक आहे, ह्या 3 पद्धती झाल्या. यानंतर
महत्वाची पद्धत आली होती कायमधारा नावाची पद्धत, जी कॉर्नवॉलिसने आता सांगितली मी इथं समजावून. उसके बाद रयतवारी नावाची पद्धत आली आणि रयतवारी नंतर त्याने आपल्या डोक्याचा ताप कमी केला, म्हणजे उत्तर भारतात महालवारी पद्धत. त्याचबरोबर इथं कोकणामध्ये एक पद्धत सुरू होती, त्याला खोती पद्धत असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर अशा ज्या काही पद्धती आहेत तर ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर पेशवेकालीन पद्धत मक्ता आहे. तर ह्या जमीन महसुलाच्या सगळ्या पद्धतीवरती खूप महत्त्वाचे काही क्वेश्चन येऊ जातात, म्हणून हा IMP डाटा आहे. आणि येणाऱ्या काही परीक्षेमध्ये किंवा या परीक्षेमध्ये एखादा तरी प्रश्न यावरती असू शकतो, म्हणून ह्या पद्धती लक्षात ठेवून चला. पुढील प्रश्न आहे की खालील कोणत्या पद्धतीची माहिती ते देतात, म्हणजे खालील विधानं कोणत्या पद्धतीची माहिती देतात. अर्थातच इथं एक पद्धत सांगितलेली आहे. तर इथं पद्धती तर शेतकऱ्याला जमिनीचा मालक घोषित करण्यात आलं. प्रांतात शेतकरी आणि सरकार यांचे प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाले आणि शेतसारा प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून वसूल केला जात होता. मग आताच मी विश्लेषणामध्ये सांगितलं होतं की जमीनदार ओव्हरटेक झाले म्हणून सरकारने काय केलं होतं, आपली एक वेगळी पद्धत डेव्हलप केली. तिला काय म्हटलं जात होतं, तर ती 3 प्रांतात लागू झाले होते. अगोदरच्या यामध्ये तुम्हाला सविस्तर विश्लेषण करून दिलं होतं की या दोघांनी जी पद्धत सुरू केली होती तर तिचं नाव आहे रयतवारी. आणि रयतवारी पद्धती वरती मी परत एकदा विश्लेषणासाठी दुसरा एक प्रश्न टाकला होता. तर ही पद्धत आहे कोणती, तर याचं उत्तर असणार आहे 100% रयतवारी नावाची पद्धत. याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि त्याचबरोबर जनता, तर ह्या दोघांमध्ये प्रत्यक्ष संबंध येणार होता आणि यांना ओव्हरटेक करणारा जो वर्ग होता तर तो जमीनदाराचा वर्ग इथं नष्ट झाला होता. आणि या रयतवारी पद्धतीचं प्रमाण किती होतं, तर 3 भागामध्ये साधारणतः ॲव्हरेज काढलं जातं तर ते 51% होतं. तर थॉमस मनरो अर्थातच अलेक्झांडर रीड यांच्या कालावधीमध्ये प्रमाण होतं 50%. थॉमस मनरो यांच्या कालावधीमध्ये प्रमाण होतं 33%. आता या दोन्हीचं ॲव्हरेज जर काढलं, दोन्हीचं ॲव्हरेज काढून तर इतिहासकारांनी 51% पद्धत दिलेली आहे कुठं, तर ही रयतवारी नावाची पद्धत. मग तुम्हाला माहित असेल तर खोती पद्धत आता सांगितलं कोकणामध्ये होते. महालवारी नावाची पद्धत ही उत्तर भारतामध्ये अर्थात संयुक्त प्रांतामध्ये आणि ही बंगाल प्रांतामध्ये 1793 मध्ये कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली होती. तर ह्या काही पद्धतीवरती येतात. तर जमिनीचे मालक अशाच फॉर्मॅटमध्ये काही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर या दोघांमध्ये संबंध आला आणि शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष वसूल केला जात होता. तर खोती जमीनदारी व्यवस्थेवरती 2 प्रश्न आपण घेतलेले होते, तर त्याच्या निमित्ताने सगळ्या पद्धतींवरती आपण एकदा पाहून घेतलं. पुढील प्रश्न आहे कायद्यावरचा. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचा कायदा आहे. तर इथं 1813च्या चार्टर ऍक्टनुसार कंपनीच्या व्यापाऱ्यांना कोणत्या 2 गोष्टीमध्ये सवलत मिळाली, 2 गोष्टीमध्ये सवलत मिळाली. 1813चा सनदी चार्टर ऍक्ट आहे, त्याला सनदी कायदा म्हणू. ऍक्च्युअली सनदी 1, 2, 3, 4 मध्ये उत्तर द्या, तोपर्यंत मी काय करतो इथं विश्लेषण करतो. तर सनदी कायदे आहेत कधी, 1793चा एक आहे, 1813चा दुसरा, 1833चा तिसरा आणि 1853चा हे चौथे. हे 4 सनदी कायदे आहेत आणि हे 4 सनदी कायदे MPSCच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. अतिशय महत्वाचे कायद्यावरती प्रश्न वारंवार विचारले जातात. तर इथं कायद्यानुसार कोणत्या गोष्टींना सवलत देण्यात आली होती, तर कंपनीकडेच तो अधिकार ठेवला होता. यापैकी 2 गोष्टी सुरू करायच्या किंवा चालू ठेवल्या होत्या. तर यामध्ये उत्तर देतं काय, तर चहा आणि चीन हे उत्तर येतं. मसाला जो आहे तर हा मसालाचा पदार्थ हे व्यापाऱ्यामध्ये जाते आणि व्यापारी माल जो आहे तर ईस्ट इंडिया कंपनीकडून त्यांनी व्यापारी तरतूद काढून घेण्यात आली होती. तर लक्षात ठेवा 1813च्या कायद्यानुसार काही महत्वाचा कंटेंट किंवा काही महत्वाची ऍक्टिव्हिटीज. तर अ आणि ब फक्त याच्यामध्ये बरोबर आहे, म्हणजेच याचं उत्तर हे पहिलं असणार आहे. आता या 1813च्या कायद्यानुसार काय काय केलेलं होतं, तर इथं महत्वाचे चार्ल्स गन नावाचे एक व्यक्ती होते. लक्षात ठेवा, तर हे चार्ल्स गन आणि हे चार्ल्स गन कशाचे होते, तर बोर्ड ऑफ डायरेक्टरचे संचालक होते. आणि त्यांनी काय सांगितलं, नियंत्रक मंडळाचे संचालक, त्यांनी काय सांगितलं की अशा प्रकारची एखादी सनद काढा जी कंपनीकडून काही गोष्टी काढून घेण्यात येतील. मग कंपनीकडून काय काढून घेण्यात आलं होतं, तर व्यापाराच्या अर्थातच इथं मुक्ततेचं धोरण राबवण्यात आलं आणि हे मुक्ततेचं धोरण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कामाला येत होतं. एक व्यापारी होतं, त्याचबरोबर धार्मिक होतं, सामाजिक होतं आणि आर्थिक बाबतीमध्ये. आणि व्यापारी बाबतीमध्ये याच्या अगोदर ईस्ट इंडिया कंपनीलाच फक्त भारताबरोबर व्यापार करता येत होता, दुसरं कोणालाच नाही. तर इथं मुक्ततेच्या धोरणांतर्गत कोणीही व्यापार करू शकत होतं भारतामध्ये. भारतीय लोकांना 1 लाख रुपयाची तरतूद देण्यात आली होती. का, तर शिक्षणासाठी 1 लाख रुपयाची भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी इथं तरतूद करण्यात आली होती 1853च्या कायद्यानुसार, 13च्या कायद्यानुसार. 1813च्या कायद्यानुसार कोणत्या गोष्टी काढून घेण्यात आल्या होत्या, तर इथं दिलेलं आहे चहा आहे, चीन आहे,
ठेवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर इथं प्रशासन ठेवलं आणि प्रशासनाबरोबरच अजून एक महत्त्वाची गोष्ट ठेवली ती म्हणजे अफूचा व्यापार. तर या महत्त्वाच्या 4 गोष्टी ह्या ईस्ट इंडिया कंपनीकडे ॲज इट इज ठेवण्यात आल्या. बाकीच्या राहिलेल्या ज्या गोष्टी होत्या तर त्या काढून घेतल्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट काढून घेतली ती म्हणजेच काय तर व्यापार. आणि व्यापार काढून घेतल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचे पंख छाटल्यासारखं झालं होतं. मग 53 मध्ये काय केलं, राहिलेलं काढून घेतलं आणि 33 मध्ये थोडं घेतलं आणि 1853 मध्ये प्रशासन काढून घेतलं. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जोपर्यंत राणी भारतात राज्य करणार नाही सुरू तोपर्यंत राणीचा प्रतिनिधी म्हणून कंपनी काम करत होती 58 पर्यंत. आणि मग जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर कंपनीचा कार्यक्रम भारतातून समाप्त झाला होता. तर हे व्यापार फक्त काय केलं, काढून घेतलं. म्हणजे सगळं संपलेलं होतं चार्ल्स गंट यांच्या शिफारशीनुसार. ठीक आहे. तर 1813चा कायदा खूप महत्त्वाचा आहे आयोगाच्या दृष्टिकोनातून. IMP केलेलाही लक्षात ठेवून द्या त्याला. पुढील प्रश्न आहे 1817 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. लक्षात ठेवा, हिंदू कॉलेजची स्थापना केली. तर त्यांना खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींनी मदत केली. नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा अशा प्रकारचे समाज सुधारक विचारले जातात तर त्या समाज सुधारकांना सहकार्य करणारा गट यावरती 100% प्रश्न येतोच येतो. म्हणून आपण इथे एक प्रश्न तसा डिझाईन करून दिलेला होता. तर 1817 आहे, राजाराम मोहन रॉय बरोबर आहे, हिंदू कॉलेज बरोबर आहे. पण यांना सहकार्य करणारे कोणकोणते व्यक्ती होते हे आपल्याला इथून शोधायचं आहे. तर इथं अनालिसिस नावाचा एक प्रकार असतो आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो की एक होमवर्क पण दिला होता की जन्म आणि मृत्यू यांच्या सगळ्या समाज सुधारकांनी सगळ्या व्यक्तींची लक्षात ठेवा. जन्म आणि मृत्यू कधी झालाय त्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन येतो की त्यांच्या जन्मानंतर संस्था स्थापन झाली की मृत्यूच्या अगोदर की नंतर, हे प्रश्न अशा फॉर्मॅटमध्ये येतो. तर इथं विचारलं की कोणत्या व्यक्ती इथं सहकार्य म्हणून त्यांना लाभलेल्या होत्या. तर 2 व्यक्ती तुम्हाला इथं सापडतात. म्हणजेच दिलेलं आहे की ब क ड अर्थात अलेक्झांडर डफ, केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर. तर इथं 2 व्यक्ती डिलीट होतात, 2 व्यक्ती येतात. प्रश्न मी काढला त्याच्यामुळे 2 व्यक्ती सांगून दिल्या. तर कशा येतात तुम्ही ब कडे 1 2 3 4 मध्ये आन्सर दिला असेल तोपर्यंत मी सांगून देतो की डेव्हिड हेयर आणि अलेक्झांडर डफ हे दोघंही स्कॉटिश होते. अर्थातच त्यांना आपण नंतर काय म्हणतो ब्रिटिश होते. तर हे स्कॉटिश होते. अलेक्झांडर डफ यांनी काय केलं होतं, भारतामध्ये जी डाऊनवर्ल्ड फिल्ट्रेशन थेअरी जी आहे अर्थातच झिरपता सिद्धांत, डाऊनवर्ल्ड फिल्टर थेअरी. तर ही डाऊनवर्ल्ड फिल्टर थेअरी म्हणजेच त्याला काय म्हणू आपण झिरपता सिद्धांत. हा झिरपता सिद्धांत या अलेक्झांडर डफ यांनी दिला होता. आणि भारतामध्ये पाश्चात्य शिक्षण द्यावं या मताचे हे व्यक्ती होते. त्याचबरोबर भारतीय लोकांना पाश्चात्य शिक्षण जर दिलं तर ख्रिश्चन धर्म ते लवकर स्वीकारतील अशा मताचे हे अलेक्झांडर डफ होते. परंतु त्यांनी ह्या 1817च्या हिंदू कॉलेजमध्ये महत्वाचा रोल प्ले केला होता. त्यानंतर दुसरे आहेत डेव्हिड हेयर यांनी काय केलं होतं तर कलकत्त्यामध्ये आले आणि त्यांनी वेगवेगळ्या ख्रिश्चन चर्च असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कामाला सुरुवात केली. आणि नंतर राजाराम मोहन रॉय यांच्या समाजवादी विचाराला समर्थन देऊन त्यांनी त्यांच्या कामामध्ये हातभार लावलेला होता. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजेच काय तर डेव्हिड हेयर येतात आणि अलेक्झांडर डफ येतात. आता मला उत्तर काय केलं की तुम्हाला सगळ्यांना माहित असलं तर तुम्ही याला ओके केलं असतं. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला निगेटिव्हिटीमध्ये जाऊन नकारात्मक ऑप्शन शोधून तुम्हाला उत्तर शोधता येऊ शकतं. तर हे देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन तर यांना डिलीट करता येऊ शकतं. त्याचं कारण सांगतो. तर इथं ब्राह्मो समाजाची स्थापना आणि ब्राह्मो समाजाच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचे पहिले जे व्यक्ती होते तर इथं देवेंद्रनाथ टागोर यांचे वडील होते. बरोबर का. आणि वडिलांनंतर काय केलं होतं तर 1844च्या नंतर म्हणजे 1844च्या दरम्यान इथं देवेंद्रनाथ टागोर हे ब्राह्मो समाजासोबत आले होते. आणि 1857च्या दरम्यान केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजामध्ये आले होते. आणि या दोघांनी मग नंतर ब्राह्मो समाजात प्रवेश केला होता. म्हणजे सुरुवातीला हे व्यक्ती दोघं नसणार आहेत. अर्थातच यांचा कालावधी जो आहे हा कालावधी मॅच होत नाही म्हणून हे 2 ऑप्शन आपल्याला डिलीट करता येऊ शकतात. तर अ आणि ब हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे डेव्हिड हेयर आणि अलेक्झांडर डफ. तर या महत्वाच्या व्यक्तीने जे राजाराम मोहन रॉय आहेत यांच्या सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं होतं. पुढील प्रश्न आहे ॲनी बेजंट यांच्याविषयी. आता बाहेरच्या व्यक्ती आहेत परंतु भारतात सामाजिक सुधारणा करण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावली होती. तर ॲनी बेजंट यांच्याविषयी काही माहिती सांगायची. ख्रिश्चन धर्मावर त्यांचा विश्वास नव्हता. स्टेटमेंट खूप केअरफुली वाचायचे. कारण का तर आपल्याला कधी कधी प्रश्न तिथंच उत्तर मिळत असतं पण आपण केअरफुली वाचतच नाही. अर्थातच तिथं काय होतं की मी एक प्रश्न बनवला होता टेस्ट सिरीजमध्ये. त्या टेस्ट सिरीजचा प्रश्न होता 100 प्रश्नांची एक टेस्ट आहे सभा समाज आणि संघटनेचे. ते सगळीकडे शेअर होते, तुम्हाला सगळ्यांना मिळाले असेल. तर त्यामध्ये प्रश्न होता की मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना आणि त्याचं उत्तर दिलं होतं मी विशेष वर्ष
जे 1873 दिलं होतं. पण मुलं वाचतच नाही. त्यांनी काय वाचले? सत्यशोधक समाज. आणि मग सर तुम्ही उत्तर दिले काय, तर 1922 दिले, 1924 दिले. तर त्याची स्थापना 1873 ला, 150 वर्ष पूर्ण झाले. प्रश्न तर वाचा. मुस्लिम हा शब्द तुम्ही वाचलाच नाही, मग तुम्ही जाता 1877 वरती. जशाच पद्धतीचं तुम्ही प्रश्न चुकवला होता. जगन्नाथ शंकर शेट्टी यांच्या ऐवजी या आपण काय केलं होतं, तर फिरोजशाह मेहता यांच्या ऐवजी जगन्नाथ शंकर शेट्टी यांना केलं होतं मुंबईचा अनभिषिक्त सम्राट. तर केअरफुली वाचायच्या ह्या सगळ्या गोष्टी. तर यांनी काय सांगितलं? ख्रिश्चन धर्मावरती विश्वास नव्हता. भगवद्गीतेचा त्यांनी काय केलं? अनुवाद केला. त्याच्यामुळं वेदांवर विश्वास होता, हे मात्र इथं सिद्ध झालं होतं. ते नंबरचं आहे बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची सुरुवात केली होती. आणि आयर्लंडमधील होम रूल लीग प्रमाणे त्यांनी भारतामध्ये सुद्धा इथं एप्रिल 1916 मध्ये सुरू केलेली होम रूल चळवळ होती. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यापैकी कोणतं विधान ॲनी बेजंट यांच्याबद्दल अचूक आहे, म्हणजे बरोबर आहे. तर पहिली गोष्ट की याच्यामध्ये विश्लेषण देत जातो, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मिळून जाईल. हा, याचं उत्तर काय आहे, तर सगळे ऑप्शन बरोबर येतात. तर विश्लेषणावरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल. तर ख्रिश्चन धर्मावरती म्हणजेच या जेव्हा थिओसॉफिकल सोसायटीच्या चेअरमन बनल्या होत्या 1907च्या दरम्यान, तर 1896 पासून ते बऱ्याच चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या. तर ऑलकॉट यांच्या निधनानंतर थिओसॉफिकल सोसायटीच्या चेअरमन बनल्या आणि बनल्यानंतर त्यांनी ख्रिश्चन धर्मावरती खूप मोठी टीका केली होती, स्वतः ख्रिश्चन असून सुद्धा. त्याच्यामुळे हा बरोबर आहे. भगवद्गीतेचा अनुवाद केला. आता ॲनी बेजंट यांच्यावरती सर्वात जास्त प्रभाव कोणाचा पडला असेल, तर तो आर्य समाज, म्हणजे जिथं स्वामी दयानंद सरस्वती यांचा प्रभाव पडला आणि म्हणून त्यांच्यावरती वेदांवरती विश्वास जास्त होता. वेदांकडे परत चला, आर्य समाजाचं वाक्य. इथं बनारस या ठिकाणी सेंट्रल हिंदू कॉलेज सुरू केलं होतं आणि हे कॉलेज संस्कृत अतिशय महत्वाच्या एका विषयासाठी, त्याचबरोबर सगळ्या विषयासाठी. तर हे हिंदू वेदांकडे परत या, म्हणजे वेद हे संस्कृतचे पाठ आहे, त्याच्यामुळे हिंदू कॉलेज बरोबर आहे. आणि हे कॉलेज नंतर कोणाला दिलं होतं, तर पंडित मदन मोहन मालवीय यांना चालवण्यासाठी दिलं, म्हणजे त्यांची व्यवस्थापकीय जबाबदारी यांच्याकडे दिली होती, ज्यांना नुकताच 2014च्या दरम्यान भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला. आयर्लंडमधील होम रूल लीग प्रमाणे त्यांनी भारतात सुद्धा ही सुरू केलेली होती. तर लक्षात ठेवा, एप्रिल 1916च्या दरम्यान, एप्रिल 1916 मध्ये अड्यार या ठिकाणी, अड्यार नदीच्या काठावरती अड्यार नावाचे गाव आहे, जे मद्रास प्रांतामध्ये आहे आणि या ठिकाणी एप्रिल 1916ला त्यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती. हे पहिलं आहे. त्याच्यानंतर सप्टेंबर 1916 मध्ये लोकमान्य टिळक यांनी होम रूल सुरू केली होती बेळगाव या ठिकाणावरून. त्याला पुणे होम रूल लीग या नावाने ओळखलं जातं. लक्षात ठेवा, यावरती एखादा प्रश्न बनू शकतो. तर याचं उत्तर सगळे ऑप्शन्स बरोबर आहेत. ॲनी बेजंट. पुढील प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाबद्दल खालील विधानांचा विचार करा. प्रत्येक टॉपिकचं कंटेंट, प्रत्येक टॉपिक लिहिले, त्याच्यावरती प्रत्येक टॉपिकवर प्रश्न बनवलाय. तर सत्यशोधक समाजाबद्दल विधानांचा विचार करा. आणि ऑप्शन सी टू ऑप्शन मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे काही क्वेश्चन विचारतात. कधी, तर फक्त सभा समाज आणि संघटनेवरती. तर सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये झालेली होती. तर हे पहिलं विधान बरोबर आहे. यानंतर दुसरं आहे 1870, तर पुणे या ठिकाणी झाली. दुसरं आहे की पहिले कार्यवाहक नारायण कडलक होते. तिसरं विधान आहे सोमवार पेठेमध्ये दर रविवारी या सभेची बैठक भरत होती. पुढचं विधान आहे की समाजाचे मुखपत्र इंदू प्रकाश होते. मग तुम्हाला सगळ्यांना उत्तर मिळालं असेल की 1, 2, 3, 4 मध्ये नेमकं कोणतं बरोबर आहे. तर अ, क आणि ड. तर हे ड मात्र याच्यामध्ये रॉंग येतं, त्याच्यामुळं इथं जो ऑप्शन आहे तो फक्त अ, ब आणि क असायला पाहिजे. तर तुम्हाला सगळ्यांना याचं उत्तर मिळालं. आता अजून एक महत्वाची गोष्ट की महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत, तर यांच्यावरती आपण त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने म्हणजेच 11 एप्रिल या तारखेला आपण युट्यूबवरती खूप चांगला व्हिडिओ बनवलेला आहे. आणि अजून विशेष महत्वाचं की सावित्रीबाई फुले यांच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. शाहू महाराज यांचाही व्हिडिओ आहे. तर ते महत्वाचे तेवढे व्हिडिओ जर बघून गेलात तुम्ही, तर महात्मा फुले यांच्याबद्दलची सगळी सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय सगळी शैक्षणिक माहिती तुम्हाला तिथे मिळून जाते. अफलातून व्हिडिओ आहे, तुम्ही एकदा अवश्य तो व्हिडिओ पाहिला पाहिजे. तर इथं सत्यशोधक समाजाचं तथ्य सांगण्यात आता वेळ नाही घालवते. हे विधान बरोबर आहे. कारण का, तर 24 सप्टेंबर नुकताच त्याला 2 दिवसापूर्वीच 150 वर्ष पूर्ण झाले होते. नारायण कडलक हे पहिले कार्यवाहक होते. रविवारी त्यांची सोमवार पेठेमध्ये बैठक भरत होती. सोमवार पेठेमध्ये आता सध्या त्याला 15 ऑगस्ट चौक या नावाने ओळखलं जातं. किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आगरकर गर्ल्स स्कूलमध्ये नंबर आला असेल एमपीएससी देत असताना. तर त्या दरम्यान तिथं या झेंड्याची मिरवणूक काढली होती 1884 ला कृष्णराव भालेकरांनी. आणि त्या सोमवार पेठेमध्ये रविवारची त्यांची बैठक भरत होती. हे विधान सत्य आहे. मग प्रत्येक समाजासाठी एक दिवस असतो. तो दिवस तुम्हाला काय करायचं, ओळखायचं की
कोणत्या दिवशी नेमकी कोणाची बैठक आहे. इंदू प्रकाश मात्र यांचं वर्तमानपत्र नव्हतं. आता इंदू प्रकाश कोणाचं होतं हे तुमच्यासाठीचं होमवर्क आहे. मी लास्ट टाइम तुम्हाला विश्लेषणात सांगितलं होतं. पण दुसरी महत्वाची गोष्ट की सत्यशोधक समाजाची काही वर्तमानपत्र होती ज्यांना मुखपत्र म्हणू आपण, आणि ही मुखपत्र कोणकोणती होती आणि कोणी सुरू केली होती. तर पहिलं मुखपत्र आहे दीनबंधू. यावरती नेहमी आणि वारंवार प्रश्न विचारला जातो. 1877 मध्ये यांनी सुरू केलेलं होतं. दुसरं महत्वाचं आहे शेतकऱ्यांचा कैवारी हे वर्तमानपत्र 1890च्या दरम्यान. त्याच्यानंतर अजून एक वर्तमानपत्र आहे अंबालहरी, आणि हे अंबालहरी वर्तमानपत्र अर्थातच हे 1890 ते 92च्या दरम्यान सुरू केलं होतं. तिन्ही वर्तमानपत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं. हे वर्तमानपत्र नंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केलं होतं 1880 पासून मुंबई या ठिकाणावरून, आणि कामगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडत होते. अजून एक वर्तमानपत्र राहिलं ज्याचं नाव होतं दिनमित्र नावाचं वर्तमानपत्र. ठीक आहे. मग तुमच्यासाठीचा एक होमवर्क आहे, सगळ्यांनी आय होप्स तुम्ही सगळेजण कराल. तो होमवर्कचं नाव काय माहितीये का, तर ब्राह्मणेतर वर्तमानपत्रांची नावं. ब्राह्मणेतर वर्तमानपत्र, ब्राह्मणेतर वर्तमानपत्र. आणि ब्राह्मणेतर वर्तमानपत्रांचा कंटेंट कोणता देणार आहात, तर त्याचे संपादक म्हणजेच त्यांनी सुरुवात कोणी केलेली होती आणि ते कोणत्या वर्षी सुरू झालं होतं, एवढंच फक्त काम करा. आणि त्याची खूप उत्कृष्ट लिस्ट बनवून पाठवताय मला, तर ती लिस्ट बनवून पाठवा आपल्या नावानेशी. त्या कागदावरती तुमचं नावही लिहायला विसरू नका. आपल्या 50,000 इतिहासातील सर्वात मोठा चॅनल झालेला आपला 50,000 हिस्ट्री फॉर ऑलचा, आणि यावरती तुमचं नावासहित आपण टाकून देऊया. ठीक आहे, हिस्ट्री फॉर ऑल. तर 50,000 इतिहासाचा सर्वात मोठा चॅनल. अर्थातच सांगायचा विषय काय की होमवर्क करा, म्हणजेच हा होमवर्क तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क देऊन जाऊ शकतो. तर इथं कोणतं उत्तर येणार आहे, तर अ, ब आणि क येणार आहे. इंदू प्रकाश फक्त इथून आउट होऊन जातं. ठीक आहे. महत्वाचं हे तुम्हाला सांगितले सगळे मुखपत्र कोणकोणते होते. एक छोटीशी सूचना आहे की काही दिवस राहिलेले आहेत परीक्षेसाठी, आणि या काही दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना जर इतिहासामध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील तर 100% तुम्हाला हे रिव्हिजन बॅच घेणं गरजेचं आहे. कारण का, तर रिव्हिजन बॅच मध्ये तुम्हाला इथं समाज सुधारक हा महत्वाचा कंटेंट कव्हर केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं. त्याच्यानंतर आधुनिक भारत इथं उत्कृष्ट कव्हर केलेला आहे. आणि अजून एक आहे की महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजेच एक्झाम ओरिएंटेड जो डाटा आहे हा एक्झाम ओरिएंटेड डाटा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कव्हर केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, फक्त 12 व्हिडिओ आहेत आणि या 12 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 12+ मार्क घेण्याला मदत होणार आहे. आणि याची फी केवळ आणि केवळ फक्त 270 रुपये आहे, अर्थात प्लस GST असेल. तर याच्यावरती तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. रिस्क घ्यायची आहे यावर्षी, आणि रिस्क घेते वेळी तुम्हाला प्रत्येक कंटेंट तो कव्हर करून जायचं आहे, म्हणजेच परत रिग्रेट फील व्हायला नको की मी हे केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणून आता जे काही करायचं ते आताच करायचं आहे. म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे की 2 गोष्टी आहेत की तुमचं टार्गेट जे आहे हे 60+ आहे का हे पहिलं सांगून द्या स्वतःला. म्हणजेच काल चहा पिताना एक स्टुडंट भेटला आणि त्यांनी सांगितलं की सर 60+ हे टार्गेट मी तुम्हाला देतो आज. आणि 60+ टार्गेट दिल्यानंतर मी त्याला दुसरं सांगितलं वाक्य की आन्सर की आल्यानंतर चेक करायची वेळ नाही आली पाहिजे, कारण माझे 60+ बरोबर येतात. आणि हे तुम्ही देऊ शकता का, देत असाल तर मग तुमचं स्पीड अफलातून आहे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं. आता अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर हे टार्गेट दिलेलं आहे. आणि अजून एक मी नेहमी सांगत असतो की 2022 हे अभ्यासाचं वय आहे, अभ्यास करायचं आहे. आणि 2023 हे तुम्हाला ट्रेनिंग सेंटरमध्ये जायचं आहे. मग ते तुम्ही ठरवायचं की कोणत्या पद्धतीनं तुम्हाला त्या याच्यामध्ये जायचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये हा नंबर दिलेला आहे माझा आणि हा नंबर ऑफिसचा दिलेला आहे. ॲप्लिकेशन घ्या, डाउनलोड करा, आणि तुम्हाला जर काही अडचण आली तर त्याच्यामध्ये तुम्ही काही फोन करू शकता किंवा मेसेज करू शकता. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे आपण वळूया की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. बघा पुढील कंटेंट महत्वाचं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तींचा समावेश होता. आणि मग इथं महाराष्ट्रातील व्यक्ती दिलेले आहेत रामचंद्र माने, गंगाराम भाऊ म्हस्के, शिवराम हरी आपटे, सीताराम पंत चिपळूणकर. तर 1, 2, 3, 4 मध्ये तुम्ही सगळ्यांनी याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. तर द्या उत्तर पटकन, अपडेट करत चला. ओके, दिलात सगळ्यांनी उत्तर? ठीक आहे, डन. तर आपल्याला काय घेतलंय की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अखिल भारतीय स्तरातून खूप साऱ्या लोकांचा याच्यामध्ये सहभाग होता, खूप सारे लोक याच्यामध्ये येत होते. परंतु विशेष काय दिले की महाराष्ट्र, कारण स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र सांगितलेले सिलेबसमध्ये, आणि इथं आपण काय केलं, महाराष्ट्राच्या व्यक्तींचा समावेश. मग याच्यामध्ये पहिल्या अधिवेशनाला इथं रामचंद्र माने उपस्थित होते, शिवराम हरी आपटी हे लोकमान्य टिळकांच्या समुदायातील व्यक्ती हजर होते, गंगाराम भाऊ म्हस्के लोकमान्य टिळकांच्या गटातील महत्वाच्या व्यक्ती होत्या, सीतारामपंत चिपळूणकर हे सुद्धा याच्यामध्ये हजर होते. म्हणजेच या चारीच्या चारी व्यक्ती आपल्याला पहिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इथं स्थापनेमध्ये हजर होत्या. स्थापना ही झालेली होती. आपण सगळ्यांना माहित असेल की स्थापना पहिलं अधिवेशन मुंबईचं आहे. त्याचबरोबर याचं पहिलं जे नाव होतं तर इंडियन नॅशनल युनियन INU होतं, आणि हे नंतर इंडियन नॅशनल काँग्रेस केलं होतं. दादाभाई नौरोजी आणि न्यायमूर्ती रानडे या दोघांचा समावेश होता. तर याच्यामध्ये सदस्य, याच्यामध्ये स्थापना कोणी केले, पहिले अध्यक्ष कोण होते, महत्वाच्या व्यक्ती, अधिवेशनं कुठं झाली होती, किती वेळा अधिवेशनं कुठं झाली होती, हे सगळा डाटा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बरोबर महत्वाचा आहे. म्हणून IMP टॉपिकमध्ये मी याला कन्सिडर करतो. कारण का तर या टॉपिकवरती वारंवार प्रश्न येत असतो आणि आयोगाचा खूप आवडता टॉपिक आहे, म्हणून याला विसरू नका. पुढील प्रश्न आहे 1854 मध्ये विधान काय आहे. 1854 मध्ये कावजी दावरी आणि मुंबई या ठिकाणी कापडाची गिरणी, मुंबई या ठिकाणी कापडाची गिरणी इथं पहिल्यांदा सुरू केलेली होती. आणि दुसरं विधान काय ब की तिचं नाव बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग मिल असं होतं. मग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की अनेक पुस्तकामध्ये 1851 दिलंय आणि काही पुस्तकामध्ये 1854 दिलेलं आहे. परंतु अनेक पुस्तकांचा रेफरन्स घेऊन आपण काय केलं, 51च्या ऐवजी इथं 54 दिलेलं आहे, तर 54 बरोबर येतं. मग 1854 ला सुरू केले. मग तुम्ही सगळ्यांना अंदाज आला असेल, मग 1 2 3 4 मध्ये तुम्ही पटकन याचं उत्तर देत चला. तोपर्यंत याचं विश्लेषण करतो की एका भारतीय मालकीची किंवा भारतीय मालकीची पहिली जर कापड गिरणी कोणती असेल तर ती कावजी यांनी सुरू केलेली. अर्थातच इथं कावजी दावर यांनी सुरू केलेली पहिली गिरणी होती 1854. या गिरणीमध्ये कामगार जे सगळा वर्ग होता तो सगळा इंग्रज होता. मी विश्लेषण करतो तोपर्यंत 1 2 3 4 मध्ये उत्तर सांगा. पहिला कामगार वर्ग सगळा होता. यामध्ये ते तंत्रज्ञ होते किंवा तंत्रज्ञानी होते किंवा इथं असणारं कुशल कामगार जे बळ होतं तर हे सगळे इंग्रजी होतं. आणि महत्वाचा जो व्यक्ती होता, जो लीड करत होता, तो सुद्धा इंग्रज होता. अजून महत्वाची गोष्ट की यामध्ये बनलं जाणारं जे कपडा होता किंवा कापड होतं तर हे ब्रिटिशांसाठीच पहिल्यांदा बनत होतं आणि ह्यामध्ये भारतीय लोकांसाठी कपडा बनत नव्हता. परंतु अजून एक महत्वाची गोष्ट, या गिरणीचं काम ऍक्च्युली 1856 पासून सुरू झालं होतं. तर ह्या महत्वाची कोणती गिरणी आहे तर कपड्याची गिरणी आहे. पण याच्याबरोबर तागाची गिरणी महत्वाची आहे, याच्याबरोबर लोकर गिरणी महत्वाची आहे. तर ह्या सगळ्या गिरण्या महत्वाच्या आहेत कपड्याच्या गिरणी बरोबर. म्हणून तुम्हाला इथं काय करायचं, फोकस करायचं आहे की नेमकी कोणती गिरणी. मग 1 2 3 4 मध्ये उत्तर सांगितलं असेल तुम्ही, मग याची उत्तर जे येतं तर ह्या दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर येतात. कारण का तर भारतीय मालकीची पहिली गिरणी हे बरोबर आहे. त्याच्यानंतर याचं नाव कोणतं होतं तर बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग मिल. ही गिरण कुर्ला या ठिकाणी सुरू झाली होती. म्हणजेच नंतर त्याला गिरणगाव या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलं. अर्थातच गिरणगाव या ठिकाणी ही गिरणी पहिल्यांदा सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. मुंबईचं लोट आणि पोट असं म्हणणाऱ्या या शहरामध्ये मुंबईला तर ह्या गिरणीची पहिल्यांदा भारतीयांनी सुरुवात केली होती. यानंतर पुढील महत्वाचा आहे प्रश्न, पुढील विधाने पहा. धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी 2 व्यक्तींची नावं दिलेली आहेत. 2 दादोबा पांडुरंग तरखडकर आणि दुर्गाराम मंचाराम यांनी काय केलं तर मानव धर्मसभा हे सुरू केलेली होती. तर बघा, सामाजिक आणि धार्मिक दोन्ही पण मुद्दे इथं हायलाइट केलेले, धार्मिक आणि सामाजिक, आणि हे घडवून आणण्यासाठी बदल दादोबा पांडुरंग तरखडकर आणि दुर्गाराम मंचाराम यांनी मानव धर्मसभेची स्थापना केली. दुसरं विधान काय सांगतंय की मानव धर्मसभा ही मुंबई येथे 23 जून 1844 रोजी स्थापन झाली. आता मी पहिल्यांदा गंमत सांगतो तुम्हाला की हे सभेची विश्लेषण करत असताना तुम्ही याचं उत्तर पटकन सांगून द्यायचं. तर 1844 मध्ये सुरू झालेली ही मानव धर्मसभा यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. मानव धर्मसभेवरती वारंवार प्रश्न विचारला जातो आणि तरखडकर बंधूंद्वारा ज्या 3 सभा सुरू केल्या होत्या यामधली पहिली मानव धर्मसभा आहे. त्याची स्थापना ही 23 जून अर्थातच दिलेला आकडा बरोबर आहे 1844 मध्ये सुरू झाली होती. परंतु महत्वाची गोष्ट आहे की दादोबा पांडुरंग तरखडकर यांची ट्रान्सफर ही दुसऱ्या ठिकाणी झाली होती. ती झाली होती सुरत या ठिकाणी, ना की मुंबईला. आणि नंतर 1849 मध्ये त्यांची ट्रान्सफर मुंबईला झाली. तर त्यावेळी त्यांनी सुरू केलेली परमहंस सभा होती. म्हणून इथं महत्वाचं आहे की 1849 मध्ये परमहंस सभा, आणि ह्या परमहंस सभेची डायरी चोरीला गेली. म्हणून त्यांनी काय केलं, 1867 मध्ये ह्या महत्वाच्या बंधूंनी प्रार्थना समाज सुरू केला, जो ओपन होता, की ज्याच्यामध्ये सामाजिक कार्यासाठी त्यांनी काय केलं होतं तर पुढाकार घेण्यात आला होता. मग आत्माराम असेल, भास्कर असतील किंवा दादोबा असतील, तर हे महत्वाचे व्यक्ती आहेत. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना
1857चा उठाव आणि त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर म्हणून यांना नियुक्त केलं आणि यांनी बिमोड केला होता. तो बिमोड केला एका आदिवासी जमाती म्हणजेच तो भिल्लांचा बिमोड केला होता. तर महत्वाचं आहे की दुर्गाराम मंचाराम दादोबा पांडुरंग यांनी ही संस्था 44 साली सुरू केली होती, बरोबर आहे. परंतु याचं लोकेशन आहे मुंबईच्या ऐवजी हे सुरतमध्ये सुरू केलं. आणि दुसरी जी संस्था होती तर ही परमहंस सभा ही सुरू केली होती कुठं तर मुंबई या ठिकाणी. म्हणून याचं उत्तर आपल्याला असायला पाहिजे फक्त अ बरोबर आहे. अर्थातच इथं अ हे उत्तर आन्सर बरोबर आहे कारण मुंबई हे कॅन्सल केलं होतं. यानंतर पुढील महत्वाची संस्था आहे 1854 मध्ये चार्ल्स वूड यांनी पाठवलेल्या खलित्यामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांचा समावेश होतो. तर तुम्हाला फॅक्च्युअल डाटा तुम्ही आतापर्यंत बघितला होता. तो फॅक्च्युअल डाटा कोणता होता की चार्ल्स वूडचा खलिता असेल, मेकॉलेचा असेल, मेकॉलेची शिक्षण समिती असेल, त्याचबरोबर हंटर समिती असेल, सँडलर असेल, हार्टुंग असेल, कोठारी असेल, राधाकृष्णन मुदलियार, हे सगळं तुम्ही बघून झालेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये तरतुदी तुम्हाला विचारले जातात आणि तरतुदी मात्र इथं लक्षात ठेवणं कंपल्सरी गरजेचं आहे. कारण का तर आयोगाचा पॅटर्न बदलतो आणि आयोगाच्या पॅटर्ननुसार तुम्हाला बदलायचं आहे. आता महत्वाची गोष्ट आहे की इथं चार्ल्स वूड म्हणजेच पहिल्यांदा आपण काय केलं होतं मगाशी की ब्रिटिशकालीन जमीनदारी व्यवस्थेवरती प्रश्न विचारला. आता ब्रिटिशकालीन शिक्षण व्यवस्थेवरती आपण काय करतोय एखादा प्रश्न इथं देतोय. त्या निमित्ताने तुम्हाला सगळे आयोग वगैरे फ्रिक्वेंटली सांगता येऊ शकतात. तर 1854 चार्ल्स वूड यांनी पाठवलेला खलिता जो होता तर ह्या खलिता अर्थातच तो भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा सुद्धा म्हटलं जातं. मग याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा कोणत्या मुद्द्यांचा समावेश होता तर इथं मी विश्लेषण सांगेपर्यंत तुम्ही वाचा आणि त्याचे 1 2 4 मध्ये उत्तर द्या. तोपर्यंत मी विश्लेषण सांगून देतो की इथं 1835 मध्ये इथे एक समिती नेमली होती ज्याचं नाव होतं लॉर्ड मेकॉले समिती. आणि मेकॉले समितीचा उद्देश काय होता तर भारतीय लोकांना थोडंसं शिक्षण द्यायचं. म्हणजेच काय करायचं तर करड्या रंगाचे इंग्रज तयार करायचे आहेत आणि हे करड्या रंगाचे इंग्रज तयार करून ते भारतीय लोकांना अनुकूल असं काम करतील. म्हणून 1835 मध्ये पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा यांनी काय केलं तर करड्या रंगाचे इंग्रज तयार करण्यासाठी पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा वापर केला होता लॉर्ड मेकॉले यांनी. या मेकॉलेंनी सांगितलं होतं की झिरपता सिद्धांत आपण इथं राबवला पाहिजे आणि याच्यावरती महात्मा ज्योतिबा फुले यांनी खूप मोठी टीका केली. फक्त महात्मा ज्योतिबा फुले यांनीच टीका केली नव्हती तर 1902 मध्ये रॅले आयोग नेमणारे लॉर्ड कर्झन जे होते तर यांनी सुद्धा लॉर्ड मेकॉलेवरती खूप मोठी टीका केली होती. आणि मेकॉले काय म्हणत होता खूप ॲटिट्यूडने राहत होता तो. इंग्लंडच्या लायब्ररीमधील एका अलमारीतील जेवढी पुस्तकं आहेत अलमारीमधली पुस्तकं ही भारतातील उर्दू, बंगाली साहित्य, संस्कृत, प्राकृत सगळ्या भाषेतली पुस्तकं एकत्र केली तर तिथल्या अलमारीतली पुस्तकं इक्वल होतील. तर एवढा ॲटिट्यूडवाला हा मेकॉले होता. परंतु त्याच्या नंतर काही काम नव्हतं. तर इथं लॉर्ड मेकॉलेची ही थोडक्यात माहिती आली होती. यानंतर हा जो चार्ल्स वूड आहे तर या चार्ल्स वूड यांच्या अध्यक्षतेखाली 1852 मध्ये सुरू झालेली बॉम्बे असोसिएशन जी संस्था आहे त्या संस्थेनं खूप चांगला पाठपुरावा केल्यामुळं शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये चार्ल्स वूड यांची काय केली तर डलहौसीनं इथं नेमणूक केली. तर हा डलहौसीचा कालावधी येतो आणि डलहौसी कशासाठी प्रसिद्ध आहे खालसा धोरणांसाठी. तर याने काय केलं चार्ल्स वूडला सांगितलं होतं की ह्या वेगवेगळ्या शिफारशी तू टाकल्या पाहिजे. मग तुम्ही सगळ्यांनी उत्तर दिलं असेल कमेंट बॉक्समध्ये पाहूया. तर स्वतंत्र शिक्षण खाते आणि त्याच्या प्रांतिक शाखा वेगवेगळ्या ब्रँचेस सुरू कराव्यात. डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन हा सर्वोच्च प्रशासक असेल. म्हणजेच काय तर लहानपणी तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की एक शाळा निरीक्षक असायचं किंवा त्याला केंद्र प्रमुख म्हणायचो. आणि केंद्र प्रमुख येणार म्हणजे खूप मोठं कोणीतरी लाईक राक्षस येणार. म्हणजे तो भीतीदायक असायचं ते वातावरण की नेमका आपल्याला काय प्रश्न विचारणार. बरं आपल्याला प्रश्न विचारणार ही भीती नव्हतीच. तर मास्तर लोकांना जाम भीती असायची की यानं जर प्रश्न कोणाला विचारला आणि त्या पोराला जर नाही आला आणि तो वर्ग नेमका माझा असला तर मग मात्र माझी पंचायत होणार आहे. तर तो केंद्र प्रमुख जो असायचा म्हणजेच काय तर शाळा निरीक्षक म्हणू आपण त्याला. तर अशाच प्रकारचा डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन हा सर्वोच्च प्रशासक त्यांनी कशासाठी तर शाळा बोर्ड याच्यासाठी नेमून दिला होता. तर केंद्र प्रमुखाचा किस्सा सगळ्यांना अपील होतो. ठीक आहे. त्यानंतर मोठ्या शहरामध्ये विद्यापीठांची स्थापना करायला पाहिजे. मग विद्यापीठ कधी स्थापन झाली होती 1857 पासून विद्यापीठांची स्थापना झाली आणि हे 3 बॉम्बे, बंगाल आणि मद्रासमध्ये सुरू झाली होती. मग याच्यासाठी हे विधान सत्य आहे. त्यानंतर सर्वसामान्यांना शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. याच्यासाठी तुम्हाला हा चार्ल्स वूड याच्यामध्ये खलित्यामध्ये त्यांनीच पाठवलेला डलहौसीला हा खलिता होता किंवा हे लेटर होतं किंवा ह्या शिफारशी होत्या. आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या शिफारशी या वूडच्या व्हॅलिड आहेत. अर्थातच त्या बरोबर आहेत. म्हणून याचं उत्तर काय येणार आहे तर वरीलपैकी सर्व येणार आहे. अजून एक महत्वाचं
चार्ल्स वूड हे भारतामध्ये नंतर कोण बनले होते, तर भारताचे भारत मंत्री बनले होते. भारत मंत्री हे पद 1858च्या कायद्याने सुरू झालं होतं आणि पहिले भारत मंत्री कोण यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्यांचा पगार असेल, त्यांची नियुक्ती असेल आणि त्याचबरोबर त्याला दिलं जाणारं 15 सदस्यांचं कौन्सिल, त्यामध्ये कोण पहिले 2 लोक गेले होते 1909च्या कायद्याने. आणि त्याच्याबरोबरच याच्यानंतर आलेला सर्वात महत्त्वाचा कायदा होता, सर्वात महत्त्वाचा शिक्षण आयोग होता कोणता, तर हंटर कमिशन होता. म्हणून ही शिक्षण व्यवस्था तुम्हाला खूप चांगले मार्क देऊन जाते, याच्यावरती चांगलं लक्ष द्यायला हरकत नाही. आता शिक्षण व्यवस्थेच्या वरती एका लाईनमध्ये तुम्हाला सांगून देतो की नेमकी सुरुवात कशा पद्धतीने आणि कुठून झाली होती. तर 1781 मध्ये पहिल्यांदा मदरसा स्थापन झालं. याच्यानंतर 1784 मध्ये इथं बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी सुरू झाली होती भारतीय लोकांना सगळे आणण्यासाठी. 1800 मध्ये इथं फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना झाली होती आणि हे कॉलेज 1802 मध्ये बंद पडलं होतं. हा एमपीएससी मेन्सचा क्वेश्चन आहे या वर्षीचा लेटेस्ट मध्ये, फोर्ट विल्यम वेलेस्लीने सुरू केलं होतं. त्यानंतर 1813 मध्ये भारतीय लोकांना 1 लाख रुपयाची तरतूद देण्यात आली होती. 1800 इथं महत्वाचा आला की 1823 पासून माध्यम शिक्षण विवाद सुरू झाला होता. 1835 मध्ये इथं आले होते कोण, आता सांगितलं होतं लॉर्ड मेकॉले. त्याच्यानंतर पुढे 1854 मध्ये चार्ल्स वूड आले होते. पुढे जाऊन 1882 विल्यम हंटर आले होते. 1882 झाल्यानंतर पुढे जातोय आपण कुठे, तर 1919च्या दरम्यान इथं आले होते कोण, तर सँडलर यांच्या अध्यक्षतेखाली. 1929 मध्ये कोण जातो, तर फिलिप हार्टोंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. आणि त्याच्यानंतर शेवटचा जातो 44चा सार्जंट आयोग. ठीक आहे, हा सार्जंट भारत सरकारचा शिक्षण विषयक सल्लागार होते. मग याच्यानंतर पुढे जातात कोण, तर राधाकृष्ण आयोग असेल, कोठारी असेल, मुदलियार असेल, त्याचबरोबर शिक्षण नीती असेल. तर ह्या सगळ्या महत्वाच्या ब्रिटिशकालीन शिक्षण व्यवस्थेवरती आपण एक ओझरती नजर टाकून दिली. तर हे IMP आहेत, ब्रिटिशकालीन जमीन महसूल व्यवस्था शिक्षण व्यवस्था. पुढे जाऊया की स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामध्ये ताराबाई शिंदे यांनी कोणते विचार मांडलेले होते. तर सिंपल प्रश्न आहे, 1882 आणि ताराबाई शिंदे यांचा ग्रंथ आहे स्त्री पुरुष यांची तुलना केलेली ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्री कशी श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. मी काय म्हणतो की आता परीक्षेच्या कालावधीमध्ये दिवाळी आहे आणि या दिवाळीमध्ये फटाके जर आपल्या पास होण्यासाठी जर फोडले तर किती आनंद होणार आहे, तर त्याच्यासाठी तयार राहायचं आहे. फटाके दिवाळीत नाही फोडले पाहिजे, आपल्या पास होण्याच्या जल्लोषामध्ये फोडले पाहिजेत. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आता नवरात्राचा पण उत्सव चालू, तुम्ही सगळेजण पाहत असता. नवरात्रामध्ये 9 रंग जे आहेत ना, ह्या 9 रंगामध्ये तुमच्या पास होण्यामध्ये जर हे सगळे रंग जर उडवले तर किती आनंद आहे. म्हणजे आनंदासाठी 2 गोष्टी गरजेच्या आहेत. आयोगाने पण परीक्षा याच्यासाठी अशाच कालावधीमध्ये ठेवलेले आहे की दिवाळी बरोबर तुमची दिवाळी पास झाली पाहिजे, अर्थात तुमच्या पास होण्याची आणि तुमच्या रिझल्टची दिवाळी साजरी झाली पाहिजे. बघा, प्रॉमिस करा स्वतःला की मी करू शकतो, तुम्ही काही करू शकता. नाहीतर मग दशरथ मांझीचं उदाहरण हे माझं रेग्युलर ठरलेलंच आहे की मनात आलं तर आपण पहाड तोडू शकतो. याचं रिअल उदाहरण आहे दशरथ मांझी की 22 वर्षानंतर 55 किलोमीटरचा डोंगर फोडून त्यांनी काय केलं, तर तो रस्ता कमी केला होता. म्हणजे ही उदाहरणं सत्य आहेत आणि त्यांनी काहीतरी डेडिकेशन दिलं म्हणून ते आज सक्सेस आहेत. मग तुम्हाला पण तसं काम करायचं, म्हणजेच रंग उधळायचा आहे तर तो आपला यशाचा उधळायचा, तो आपल्या पोस्टचा, आणि फटाके उडवायचे तर आपल्या रिझल्टचे उडवायचे आहेत. म्हणून या वर्षीची दिवाळी खूप जोमात होणार आहे तुम्हा सगळ्यांचे आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. पुढील प्रश्न आहे, ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना ग्रंथामध्ये खालीलपैकी कोणते विचार मांडले होते. तर नवऱ्याच्या आधी बायकोने मरावे ही खूपच खुलसट अशा प्रकारची एक कल्पना होती. दुसऱ्या, श्रीमंताच्या बहुपत्नीत्व या प्रथेवरती त्यांनी हल्ला केला होता आणि स्त्री पुरुषाला शोभा नाही, स्त्री वाचून पुरुषाला शोभा नाही. लास्ट आहे स्टेटमेंट, स्त्रियामध्ये कमी दोष आहेत परंतु पुरुषामध्ये दोष जास्त आहेत. अच्छा, मी एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो आणि त्यांनी मला एक बुक गिफ्ट दिलं होतं की ज्याचं नाव मला एक्झॅक्ट आठवत नाही, परंतु स्त्री विचार नावाचे एक बुक गिफ्ट दिलं होतं. आणि त्या बुकमधून मी जेव्हा वाचत गेलो होतो त्यावेळी लक्षात आलं की तिथलं एक स्टेटमेंट मी मात्र कॉपी केलेलं होतं. आता ते वैचारिक आहे, सांगतो की स्त्रीमध्ये अफलातून शक्ती असते आणि फक्त ती संयम पकडते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते अफलातून शक्ती आपली बाहेर काढत नाही. त्याच्यामुळे सर्वात जास्त सर्व शक्तिमान जर कोण असेल तर ती स्त्री असते आणि तुम्ही सगळेजण ते अनुभवत आहात. त्याच्यामुळं यांच्यापेक्षा हिथं जे स्टेटमेंट दिले ना, तर हे स्टेटमेंट त्रिकालबाधित सत्याने हे ताराबाई शिंदेने 1882ला सांगितलं होतं. याला महात्मा तात्यासाहेब, अर्थातच इथं महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत तर महात्मा फुले यांनी
त्यांनी खूप चांगलं समर्थन दिलं होतं की अशा प्रकारचा ग्रंथ लिहिले पाहिजे स्त्री पुरुष तुलनेवरती, परंतु कृष्णराव भालेकरांनी मात्र विरोध केला होता. आता वैचारिक विरोध होणं साहजिकच आहे, परंतु काही पुस्तकांचा रेफरन्स जर दिला तर ताराबाई शिंदे यांनी लिहिलेले विचार हे खूपच चांगले होते आणि तशा पद्धतीचे होते. मग ही खूप सारी वेडी कल्पना होती की नवऱ्याच्या अगोदर बायकोने मरावे. आता का बायकोने मरावे, तिला जगायचा अधिकार नाही का? मग मनुस्मृतीचं राज्य आहे का त्यावेळी? तर 27 पर्यंत मनुस्मृती होती, आंबेडकरांनी जाळल्यानंतर ती गेली. अर्थातच तिथं काय झालं होतं की स्त्री पुरुष हे जे आहे तर हे इक्वल झाले पाहिजे. म्हणून दक्षिण भारतातील जर राज्य तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये पुरुष प्रधानच्या ऐवजी स्त्री प्रधानता होती, म्हणजे त्याच्या मातृसत्ताक होते आणि मातृसत्ताकमध्ये गौतमी पुत्र सातकर्णी अशा प्रकारची नावं लावली जात होती, म्हणजे आईचं नाव तिथं लावलं जात होतं. हे तुम्ही सगळेजण दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये परिचित आहात किंवा वाचलं असेलच. तर इथं खुळचट कल्पना काय होते की नवरा मेल्यानंतर स्त्रीनं वेडीवाकडं पाऊल उचलून आपलं नाव जर बदनामी केलं तर मग तिच्या 7 पिढ्या 7 कुळं बदनाम होतील. तर ह्या वेडपट कल्पना त्यावेळेच्या होत्या असं ताराबाई शिंदे सांगतात. म्हणून नवऱ्याच्या अगोदर तिनं मारायला पाहिजे, हे वेडेपणाचं लक्षण. त्याच्यानंतर श्रीमंतांचे बहुपत्नीत्व. आता भारतामध्ये एक पत्नीत्वाचा आहे, परंतु गंमतच अशी आहे की बहुपत्नीत्वाची पद्धत जी भारतामध्ये होती त्यावेळेची, मग सरंजामदार असतील, सरदार असतील किंवा वेगवेगळी लोक असतील की जे उच्च दर्जाचे होते, ह्या लोकांना एकापेक्षा अनेक पत्नी बनवण्याचा अधिकार होता आणि हे लोक त्यावेळी ते तशा पद्धतीची ते सोय करून ठेवत होते. मग ही जी पद्धत आहे तर पहिल्या पत्नीला न्याय देता येत नाही, म्हणून इथं ताराबाई शिंदे काय सांगतात की तुम्ही एकपत्नीत्वाची जी पद्धत आहे तर ही उत्कृष्ट आहे. एकाच वेळी अनेक बायका म्हणजेच कोणालाही व्यवस्थित न्याय देता येत नसतं आणि त्याच्यामध्ये मतभेद आणि डिस्क्रिमिनेशन जास्त होतं. तर या विचाराच्या ताराबाई शिंदे होत्या. नंतर तिसरं आहे की स्त्री वाचून पुरुषाला शोभा नाही. आणि आता तुम्हा सगळ्यांना मग लग्न झालेलं असो किंवा नसो, पण तुम्हा सगळ्यांना हे वाक्य मात्र अपील होतं, कारण का तर प्रत्येकाला आपली आई आहे, बहीण आहे, त्याचबरोबर पत्नी आहे आणि त्याच्याबरोबरच मग अनेक रिलेशन्स आपण जोडू शकतो आणि ते आहेत स्त्री. अर्थातच स्त्री वाचून पुरुषाला कोणत्याही प्रकारची शोभा नाही. तर मी या मताचा एकच नाही तर याला इन्फिनिटी पर्यंत जाऊ 100% नाही तर 1000 नाही, लाखो नाही, करोडो टक्के याला सहमत आहे. त्याच्यानंतर स्त्रियामध्ये दोष खूप कमी आहेत, परंतु पुरुषामध्ये मात्र जास्त दोष आहेत, हे सुद्धा स्टेटमेंट याच्यावरती. आता पुरुष प्रधानता संस्कृतीमध्ये हे एक्सेप्टन्स नसतं, परंतु त्रिकालबाधित सत्य यांनी विधानं केलेली होती. म्हणून याचं उत्तर आहे कोणतं, तर वरील सर्व बरोबर आहेत. यानंतर पुढील प्रश्नाकडे जातोय आपण. राजकीय हक्क देण्यासाठी, लक्षात ठेवा, राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारने भारतात एक समिती पाठवली होती, त्याचं नाव होतं साऊथ ब्युरो कमिटी. आणि अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची मागणी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या 2 व्यक्तींची निवड केली होती. आता अशाच 2 व्यक्ती इथं निवडायच्यात ऑप्शन्समध्ये. आता फोटो दिले होते, कारण का तर मला माहित होतं की या दोघांवरती नेहमी प्रश्न विचारला जातो, म्हणून हे खूप महत्वाचे व्यक्ती आहेत. परंतु इथं दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वी रा शिंदे, आंबेडकर आणि गोपाळबाबा वलंकर. गोपाळबाबा वलंकर यांच्यावरती झालेल्या PSI मेन्स परीक्षेमध्ये लेटेस्ट क्वेश्चन आलेला आहे आणि मी भाग 3 किंवा 4 मध्ये गोपाळबाबा वलंकर यांच्यावरती बोललो होतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रश्न आला, अर्थातच प्रश्न आला ते यांच्यावरती प्रश्न आला, गोपाळबाबा वलंकर यांच्यावरती. आंबेडकर आणि शिवराम जानबा कांबळे, आंबेडकर आणि महर्षी कर्वे. तर महर्षी कर्वे आणि आंबेडकरांचा काहीही संबंध येणार नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन तिथे डिलीट झाला होता. आंबेडकरांच्या बरोबर हे काम करत होते, त्याच्यामुळे हे गेला. गोपाळबाबा वलंकर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदरचे होते, म्हणजेच पहिले दलितांमधील वार्ताहर कोण जर असतील तर गोपाळबाबा वलंकर सुभेदार होते. 90 मध्ये रिटायर झाले, 1890ला. मग अनार्य दोष परिहार मंडळ असेल किंवा वेगवेगळ्या त्यांनी संस्था, विठ्ठल विध्वंसन नावाची संस्था सुरू केल्या, या सगळ्या संस्था गोपाळबाबा वलंकर. मग एकच ऑप्शन राहतो, तो म्हणजे कोणता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांच्यापूर्वी अस्पृश्यता निवारणासाठी काम करणारे वी रा शिंदे होते. तर ह्या महत्वाच्या दोघांची साऊथ बरो कमिटीच्या समोर त्यांनी काय केलं होतं, तर साक्ष द्यायला त्यांना बोलवलं होतं किंवा त्यांची निवड झालेली होती. आता ही साऊथ ब्युरो कमिटी काय होती किंवा जे महत्वाचं आहे की राजकीय हक्कांची मागणी हा प्रकार काय होता हे तुम्हाला सगळ्यांना परिचित असायला पाहिजे. तर 1909 मध्ये काय केलं होतं, 1905 ची बंगालची फाळणी आली आणि बंगालच्या फाळणीनंतर काय केलं, सिमलामध्ये एक परिषद भरली आणि ह्या सिमलामध्ये परिषदेमध्ये काय केलं, तर लॉर्ड कर्झन यांनी काय केलं, तर सगळ्या मुस्लिम समुदायाला आपण वेगळं काहीतरी देऊ इच्छितो म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेसमधून त्यांनी काय केलं, मुस्लिम समुदायाला वेगळं काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सगळ्यांना आम्हीच दाखवलं की तुम्ही वेगळी संघटना सुरू करा. मग संघटना सुरू झाली. 1906ला ढाका या ठिकाणी एका संघटनेची स्थापना झाली, त्याला म्हटलं जातं मुस्लिम लीग म्हटलं जातं. मग आगा खान बंधू यांनी सुरू केली होती. 1909 मध्ये या सिमला परिषदेच्या अनुसरून 1909 मध्ये काय झालं होतं, तर त्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळालेला होता. महत्वाची गोष्ट, आता स्वतंत्र मतदारसंघ मिळाल्यानंतर पुढे काय झालं होतं,
तर 1909 मध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला. त्याच्यानंतर 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड झाला आणि भारतीय लोकांना काहीतरी दिलं पाहिजे या गोष्टीपोटी त्यांनी काय केलं, तर 1919 ला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा आणलेला होता. तुमच्या सकारात्मक कमेंट्स बघून खूप आनंद होतोय. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला काही गुलाल आणि त्याचबरोबर नवरंग आणि फटाके उडवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. ओके, तर 1909 ला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा आला. मग त्या सुधारणा कायद्याने काय केलं होतं, तर भारतामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या जाती समुदायांना काहीतरी दिलं पाहिजे, जो स्वतः राजकीय हक्क दिले पाहिजेत. कारण मॉन्टेग्यूने 17 मध्येच घोषित केलं होतं काय, तर आपण भारताला हळूहळू स्वातंत्र्य देऊ, पण अगोदर राजकीय स्वतंत्रता देऊया. या निमित्ताने काय केलं, तर भारतातील महत्वाच्या या अस्पृश्य समुदायाला सुद्धा, जो हिंदूंच्या तुलनेमध्ये मुस्लिमांच्या इक्वल तो काउंट केला जातो आणि हिंदूमध्ये असणारा महत्वाचा घटक आहे, तर याच्यासाठी काय केलं होतं, तर स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे राजकीय हक्क देण्यासाठी या दोघांची निवड करण्यात आली होती. ते होते विराज शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ह्या दोन महत्वाच्या व्यक्ती एवढ्या इम्पॉर्टंट आहेत की मी तुम्हाला सुपर 6 सांगितलं, त्यामध्ये 100% एखादा प्रश्न येऊन जातो या दोन्हीवरती, तर लक्षात ठेवा. त्यानंतर परत एकदा महत्वाचा प्रश्न पुढील घेऊया आपण. सेकंड लास्ट आहे 1857 खूपच IMP टॉपिक आहे मित्रांनो, करूनच जावा. आणि करून जात असताना याला महाराष्ट्र रेफरन्स जोडा, आणि महाराष्ट्र रेफरन्स जर जोडला तर तुमचं येणारा प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही. मी इथून पुढच्या सिरीजमध्ये 1857 उठाव आणि त्याचबरोबर त्याला महाराष्ट्र रिलेट करून तुम्हाला प्रश्न विचारतो. हा प्रश्न आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेला आहे, त्या निमित्ताने मी तुम्हाला प्रश्नाच्या निमित्ताने 1857 परत एकदा त्याचं महत्व समजावून सांगण्यासाठी हा प्रश्न काय करतोय तर घेऊन येतोय. लक्षात ठेवा. मग 1857 उठावाचं क्रांतीचं प्रतीक म्हणून काय वापरलं होतं, तर अशाच गोष्टी वापरल्या जात होत्या की ज्या ब्रिटिश सरकारला हे संदेशाचं माध्यम आहे का, हे संघर्षाचं माध्यम आहे का, किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या आहेत हे त्यांना कळालं नाही पाहिजे. अच्छा, मला एक छोटीशी गोष्ट आठवली, ती गोष्ट एकदा तुम्हाला थोडीसं समजावून सांगतो. ती गोष्ट अशी आहे की दोन बेडूक माहिती आहे सगळ्यांना तुम्हाला, फ्रॉग. तर बेडूक दोन एका तळ्यामध्ये खूप आनंदाने नाचत होते, गात होते. मी फास्ट फॉरवर्डमध्ये सांगून देतो तुम्हाला. खूप आनंदाने राहत होते आणि त्यांना काय झालं की एकदा असं वाटलं अनेक वर्षानंतर की आपण तळ्याच्या बाहेर थोडंसं फिरून आलं पाहिजे. एका रस्त्याने जात असताना शेत दिसलं, शेतामध्ये पटकन उडी मारली दोघांनी आणि पाहिलं तर एक शेतकरी आपल्या गाईचं दूध काढत होता. दूध काढला आणि त्यानं खूप मोठ्या अशा बकेटमध्ये ठेवलं होतं. त्याला काय वाटलं की बकेटमध्ये पांढरं पाणी दिसतंय आपल्याला, पहिल्यांदा जिंदगीमध्ये पाहत होते ते दोघं जण फ्रॉग. तर पाहिल्यानंतर त्यांनी म्हटलं की पांढऱ्या पाण्यामध्ये मला पोवायचंय, आणि पोवायला गेल्यानंतर त्यांनी काय केली, मारली उडी मारल्यानंतर त्यांनी खूप मस्त एन्जॉय केला त्याच्यामध्ये. MPSC मध्ये आले, त्यांना वाटलं की आता काय येतं की पहिले 2-3 वर्ष ड्रीम पोस्टमध्ये असतो आपण, आणि ड्रीम पोस्टमधून बाहेर जाण्याच्या अगोदर तुम्ही पोस्ट काढून घ्यायचे, अदरवाईज त्याच्या बाहेर जर गेला तर तो मजबुरी होते, आणि मजबुरीमध्ये एवढं प्रेशर असतं की तुम्हाला हजारो टन प्रेशर पडल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे पहिल्या 2-3 वर्षात फटकन निघून जायचं. त्यांनी काय केलं की त्या उडी मारली त्या दुधाच्या बकेटमध्ये. बकेट होती उंच साईजची, दूध थोडंसं चिपक त्याच्यामुळे त्यांना काय केलं की बराच वेळ, तास गेला, 2 तास गेलं, त्याच्यामध्ये पोवत राहिले, दमले, आणि दमल्यानंतर त्यांनी विचार केला आता बाहेर जाऊया आपण आपल्या साम्राज्यामध्ये. तर बाहेर निघायचा प्रयत्न केला, पण त्याची साईज मोठी असल्यामुळे त्यांना काय केलं, बाहेर येत नव्हतं. 2 तास गेले, 3 तास गेले, 4 तास गेले, 5 तास गेले, कोणीच यायला तयार नाही. त्यांचा असा व्ह्यू झाला की आपल्याला कोणीतरी बाहेर काढेल, परंतु कोणीच आलं नव्हतं. तर मग गंमत अशी झाली की त्यांनी बाहेर येत असताना उडी मारली. त्यातला जो मोठा होता तो म्हटला की माझं आता सगळं शरीर थकलेलं, मी आता दमलोय. तो म्हटला नाही, थोडं हातपाय मार, आपण तरू आणि आपण पोहू याच्यामध्ये, आपण तरंगत राहू, कोणीतरी येऊन काढून जाईल. परंतु कोणीच आलं नाही. 7 तास निघून गेले. मग मोठा जो होता तो थकल्यानंतर त्याने सांगितलं की मित्र मला माफ कर, माझा आता जीव जाईल थोड्या वेळात, कारण का आता माझी सगळी बॉडी, मी प्रयत्न करणं आता सोडून देतो, कारण का आता माझी बॉडी थकलेली, माझ्याकडून काहीच होणार नाही. मग तो बिचारा थोड्या कालावधीनंतर जैसा आप सोचोगे वैसे ही बन जाओगे, गौतम बुद्ध असं सांगून जातात. त्या मोठ्या बेडकाने विचार केला की आता मरणार आहे. तो मेला पटकन दुसऱ्या काही वेळानंतर. तो छोटा होता, त्याला वाटलं की आता हा मेलाय, तो घाबरला, मेलाय, मी जर हातपाय नाही हलवले तर मी सुद्धा मरणार आहे. म्हणजेच काय आहे, तर जन सोडलेले ना 2-3 वर्ष करून झाल्यानंतर तर तो मेला बिचारा. अर्थातच मेला म्हणजे तो आउट ऑफ फ्लो गेला. पण या लहान फ्रॉगने काय विचार केला बेडकानी, तर मी जर हातपाय नाही हलवले ना तर मी मरणार आहे. आणि त्यानं काय केलं, वेग वाढवला, आपला स्पीडने वेग वाढवला. म्हणजेच काय, तर तुम्ही 100 मीटर कसा पळाला मॅटर करतंय का, नाही करत आहे. परंतु 100 पैकी 80 मीटर कसे पळाला मॅटर करतंय का, नाही करत. परंतु
शेवटचे 20 मीटर हे मात्र तुम्हाला विनर ठरवतात. त्यानं विचार केला की शेवटचे काही मिनिट काही तास मी शेवटचा तरण्याचा प्रयत्न करतो. वेगाने हातपाय हलवत गेला आणि त्याचं झालं लोणी झाल्यानंतर ते दूध झालं काय घट्ट झाल्याने तो आराममध्ये त्या याच्यावरती उभा राहावं लागला. नंतर एक जंप घेतली, तर एक जंप घेतल्यानंतर फटकन त्याला जी मिळाली तर ती त्याची पोस्ट होते. अर्थातच तुमची पोस्ट असू शकते. म्हणून फक्त हातपाय मारत राहा, फक्त संयम ठेवा, फक्त काळजी घेऊन याच्यामध्ये राहा. तर सांगितल्याप्रमाणे की 100 मीटरची रेस आहे. तुम्ही 80 मीटर आतापर्यंत कसे पळाला डझंट मॅटर, परंतु राहिलेले जे 20 मीटर आहेत ना, तर हे तुम्हाला विजेता ठरवतील. म्हणून शेवटची वेळ आहे. नेव्हर गिव्ह अप. कारण तुम्ही जिंकण्यासाठी सुरुवात केली, हरण्यासाठी कधीही सुरुवात केलेली नाही. आणि त्याच्यामुळं शेवटच्या काही कमेंट करतात की असं ह्या सगळ्या गोष्टी फालतूच्या वाटतात काही लोकांना. मित्रांनो, असं ऐकू नका. फक्त कंटेंट ऐका, तुम्ही फॉरवर्ड करा नाही करा. परंतु मला गरज काय वाटतंय की इतिहास आहे, कंटेंट आहे, पुस्तकही वाचून होऊ शकतं. परंतु तुम्हाला हे कोण सांगणार आहे, आणि हे पैसे देऊनही मिळत नाही कुठं मोटिवेट करणं. त्याच्यामुळं मी तुम्हाला पहिल्या लेक्चर पासून काय करतोय तर इतिहासाबरोबर तुम्हाला मोटिवेट करतो. कारण का तर हे लाईक प्रोटीन असतं, कार्बोहायड्रेट असतं. हे तुम्हाला खूप सारी एनर्जी देतं, इंटरनल मोटिवेशन करतं. आणि जे आउट ऑफ फ्लो जातात हे परत फ्लोमध्ये येण्यास मदत होतात. त्याचे मला खूप सारे फोन आहेत की आउट ऑफ फ्लो गेलो तर आता फ्लोमध्ये येतोय केवळ ह्या लेक्चरच्या माध्यमातून. आवडलं तर बिलकुल लाईक करायला विसरू नका. आणि स्टोरी कशी वाटली हे मला बिलकुल सांगायला विसरू नका. कारण का तर तुमच्यासाठी मोटिवेट करण्यासाठी अशा प्रकारच्या खूप साऱ्या स्टोऱ्या मी प्रत्येक लेक्चरमध्ये घेऊन येतो. तर हा व्हॉट्सअप आहे किंवा याच्यावरती कॉल केला तरी चालतो. पण स्टोरी कशी वाटली सांगा. प्रश्न आहे की 1857च्या क्रांतीचं प्रतीक काय होतं. प्रतीकामध्ये काय येतं आपल्याला, तर असं प्रतीक त्यांनी यूज केलं होतं की ब्रिटिश सरकारला याच्यावरती शंका आली नाही पाहिजे. आणि शंका न येण्यासाठी ब्रिटिश सरकारने काय केलं होतं तर यांच्यावरती वॉचच ठेवणं बंद केलं. कारण का तर हे सापडतच नाहीत. आणि माध्यम कोणतं वापरतात हे प्रसारासाठी आणि मेसेज इकडून तिकडे ट्रान्सफर करण्यासाठी, तर हे माहीत नव्हतं. म्हणून याचं उत्तर आहे काय तर खाण्याची वस्तू असायला पाहिजे ना. आणि हे भारताचं राष्ट्रीय फूल आहे. सिंपल आहे. म्हणजेच याचं उत्तर आहे कमळाचं फूल आणि चपाती. ओके. तर 1857च्या उठावामध्ये तुम्हाला काय काय महत्वाचं आहे ते हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. तर 1857च्या उठावामध्ये मी तुम्हाला एक मॅप काढून देतो. अर्थातच इथं सांगून देतो की व्यक्ती कोण कोण हजर होत्या, त्याचबरोबर ठिकाण कोणत्या ठिकाणावरून ते उठाव करत होते, त्या उठावाचा बिमोड करण्यासाठी इंग्रज सरकारने अधिकारी कोणत्या प्रकारचे नेमले होते, त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणत्या जमाती याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेल्या होत्या, त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणते सावकार होते का, त्याचबरोबर या उठावामध्ये महाराष्ट्रातून कशा प्रकारचं प्रतिनिधित्व किंवा कशा प्रकारचं होतं, त्याच्यानंतर यामध्ये सैन्यांचं प्रमाण कशा प्रकारे ठेवण्यात आलं होतं, सैनिकांचं प्रमाण कुठं ठेवलं होतं, कोणत्या छावणीमध्ये कोणत्या प्रकारचा उठाव झालेला होता, कोणती रायफल तर P53 ही प्रकारची रायफल होती. त्याच्यानंतर अजून काही महत्वाचं की क्रांतिकारी व्यक्ती अजून कोण कोण आपल्याला याच्यामध्ये सहभागी करून घेता येतील. आणि अजून एक आहे की कोणत्या संस्थानामध्ये उठाव झाला होता आणि इंग्रजांच्या बाजूने इथं उठावामध्ये कोण कोण होतं. तर हा 1857च्या उठावावरती असणाऱ्या काही महत्वाचा हेडलाईन्स किंवा हे महत्वाचे टॉपिक घेऊ आपण. प्रश्न आला तर मी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून पाठवतो की इथून प्रश्न आला होता. हे मी सांगितलं होतं, हे करून जावा. 1857 हा महाराष्ट्राला रिलेट करून एखादा प्रश्न विचारला जातो. आणि लास्ट क्वेश्चन आपण घेतोय इथं, तो लास्ट क्वेश्चन आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्ताने त्यांचा समाज आणि त्यांच्या निमित्ताने त्यांचे सहकारी व्यक्ती. तर ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ लिहिताना महात्मा फुले यांच्या ग्रंथाला त्यांनी प्रस्तावना दिली होती. दुसरं आहे अरुणोदय हे त्यांचं आत्मचरित्र आहे आणि ख्रिश्चन धर्म त्यांनी स्वीकारलेला होता. मग उत्तरामध्ये व्यक्ती ओळखा की गोविंदराव काणे, कृष्णराव भालेकर, दिनकरराव जवळकर, बाबा पदमंजे. ऑप्शन्स डिलीट करत चला, उत्तर ऑटोमॅटिक मिळत जातं. फोटो लावला तो भाग वेगळे, कोणाचे तुम्हाला ओळखू येणार नाही. परंतु इथं तुम्हाला माहित असेल की ऑप्शन्स डिलीट करत चला. तर कृष्णराव भालेकर हे मात्र ख्रिश्चन धर्म स्वीकारणारच नाहीत आणि याचा तर संबंधच येत नाही. दिनकरराव जवळकर अरे कट्टर ब्राह्मणेतर चळवळीतील व्यक्ती ख्रिश्चन धर्माकडे कशाला जातील. ते म्हणायचे की सत्यशोधक समाजासाठी मी मेलो तरी चालेल. आणि शेवटी लिहिता लिहिता मरण पावलेले दिनकरराव जवळकर होते. हे ब्राह्मणेतर चळवळीतील डायमंड म्हणतो ना आपण, तर हे डायमंड होते दिनकरराव जवळकर. त्यांच्याबरोबर दुसरे डायमंड कोण होते, केशवराव जेदे होते. बागडे असतील, लाड असतील, त्या महत्वाच्या व्यक्ती द डायमंड ऑफ द सत्यशोधक समाज. त्यानंतर इथं व्यक्ती राहिल्या गोविंदराव काणे आणि बाबा पदमंजे. मग गोविंदराव काणे यांचा संबंध ब्राह्मण समाज याच्याबरोबर येत नाही, कुठे तर अरुणोदय यांच्याबरोबर येत नाही, ख्रिश्चन धर्माबरोबर जमत नाही. त्याच्यामुळं इथं यांच्याबरोबर जरी नाही जमला तर इथं ब्राह्मणांच्या कसबला जमणार नाही. मग याचं उत्तर 100% असणार आहे बाबा पदमंजे. आता यांनी पहिल्यांदा इथं सामाजिक कादंबरी लिहिली, त्याचं नाव काय होतं, यमुना पर्यटन. ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिलेली होती. दुसरी महत्वाची गोष्ट की ख्रिश्चन धर्माला
मराठी साहित्यामध्ये कन्वर्ट करणारे जे पहिले व्यक्ती कोण असतील तर ते बाबा पदमनजी होते. आणि या बाबा पदमनजी यांनीच काय केलं होतं तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ग्रंथांचं, यांच्या पोवाड्याचं काहीतरी अक्षर दुरुस्ती केली होती. त्याचबरोबर यांच्या निधनानंतर सावित्रीबाई फुले यांना ठराविक अमाऊंट मिळवून देण्यामध्ये यांनीच मदत केलेली होती. त्याच्यामुळे बाबा पदमनजी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा खूप घनिष्ठ चांगला संबंध होता. त्याचबरोबर यांच्यासोबत होते हरिरावजी चिपळूणकर, जे पुण्यामध्ये जमीनदाराची संघटना सुरू केली होती आणि इंग्लंडच्या राजपुत्राला 1888ला पुण्यामध्ये त्यांनी जेवायला बोलवलं होतं केवळ. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या विषयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी जाऊन शेतकऱ्यांची समस्या ही तुझ्या मम्मीला जाऊन दे असं सांगितलं होतं हे निवेदन. आणि ती 1888ची गोष्ट आहे. पुणे स्टेशनच्या जवळ साधू वासवानी मिशन पाहतात तर त्या साधू वासवानी मिशनला काय म्हटलं जातं, कॅनॉट प्लेस म्हटलं जातं. द ड्यूक ऑफ कॅनॉट हे भारतात आले होते, त्यावेळी पुण्याला आले होते. तर ड्यूक ऑफ कॅनॉट प्लेस आहे ते. कॅनॉट प्लेस एक इथं आहे ना, एक दिलेला आहे, तो गुगल सर्च करू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीनं आपण हे सगळे काय केलेले तर विशेष म्हणजे 15 प्रश्नांचं विश्लेषण सविस्तर दिलेलं आहे. आता भाग पहा, पुढचा भाग आहे 6 नंबरचा. आणि हा भाग 6 येऊपर्यंत तुम्ही या भाग 5 मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. कारण का तर आपण प्रत्येक भागावरती वेगळ्या प्रकारचे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन आणून देतोय. त्याच्यामुळं कधीही लक्षात ठेवा, भाग 6लाच मी इथं कन्वर्ट करतो परत एकदा. 60+ टार्गेट तुम्ही ठेवलंय का, ठेवलं असेल लिहून ठेवा कागदावरती. मला एका विद्यार्थ्याचा मेसेज आला होता, फोटो आला होता की त्यानं त्याच्या भिंतीवरती मेन 60+ टार्गेट ठेवलेलं आहे. ते तुम्हाला जागं करतं, ते तुम्हाला आव्हान देतं की नाही हे तू करायचंय, हे तुला करायचंय. म्हणून इथं काही महत्त्वाचे सायंटिस्ट यांचे मी जेव्हा व्हिडिओज पाहतो किंवा स्टोरीज पाहतो तर त्यावेळी काही सायंटिस्टचं असं काम होतं की ज्यांनी घरामधून एंट्री करत असतानाच त्यांनी लिहिलं होतं की अशा प्रकारचं मला हे काम करायचं आहे. एक ॲक्ट्रेस आहेत बॉलिवूडमध्ये, ते दरवाजाच्या बाहेर जात असताना तिथे एक आरसा लावलेला आहे आणि त्या आरशामध्ये काय म्हणतात की मी आज बाहेर चाललोय तर मी आज कोणाबरोबर भांडण नाही करणार आहे, मी आज कोणाबरोबर कॉमेंट्समध्ये सहभागी होणार नाही, मी आज कोणत्याही प्रकारचा मला त्रास होईल आणि माझ्यामुळे कोणाला त्रास होईल अशा प्रकारची कोणतीही कामं करणार नाही. मी माझं काम एक काम आणि त्याचबरोबर माझ्यातून जनतेला काय हॅपी किंवा काही कोणत्या प्रकारची मदत होते का हेच पाहणार आहे. तशाच प्रकारे तुमचं टार्गेट आहे काय की तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता तिथे 60+ टार्गेट ठेवा. जगाला दिसू द्या, कारण त्यानं दिसल्याशिवाय, तो बोलल्याशिवाय आपल्याला पण हर्ट होत नाही. आणि तो बोलला की 60चं काय झालं तर मग आपलं स्पीड वाढतं. त्याच्यामुळे सगळ्यांना सांगून ठेवा. म्हणजे मित्र काय केलं की मला सांगितलं पुढच्या वर्षी मी लद्दाखला जाणार आहे, अजून एकाला त्याला सांगितलं माझ्यासमोर, अजून एकाला त्याला सांगितलं. मी म्हणलं तू सगळ्यांना का सांगतोय. त्यानं सांगितलं की पुढच्या वर्षी जूनमध्ये जर मी विसरलो ना जूनपर्यंत तर ही सगळी तुम्ही लोक मला आठवण करून द्याल ना की तुझं टार्गेट 60 होतं, व्हॉट हॅपन अबाउट दिस टार्गेट. ठीक आहे, हे टार्गेट बद्दल काय झालं. म्हणून सगळ्यांना कळू द्या की तुमचं टार्गेट 60 आहे. आणि तेच कळाल्याशिवाय तुम्हाला ते बोलणार नाहीत. आणि जर नाही बोलले ना तर दरवून ठेवलं ना कुठं तर ते तुमच्यापुरतं संकुचित राहील. म्हणून कॉम्प्रेस होऊ नका, ओपन व्हा. आणि अजून एक महत्वाचे की ट्रेस खूप आहे परीक्षेच्या कालावधीमध्ये, तर एक्सप्रेस होण्याचा प्रयत्न करा. खूप चांगल्या जवळच्या मार्गदर्शक, मित्र, शिक्षक कोणाजवळही बोला, पण बोलून पहा. कमीत कमी आपलं मन खूप हलकं होऊन जातं, अभ्यास करण्यासाठी प्रचंड ताकद मिळून जाते. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, जेवढं होतंय तेवढंच करा. तुम्हाला माहित असतं आपल्या कॅपॅसिटीवरती आपलाच प्रचंड विश्वास असतो. इतर लोक फक्त आणि फक्त आपल्याबद्दल कल्पना करू शकतात. त्याच्यामुळे त्या कल्पनेच्या बियॉन्ड दिस इमॅजिनेशन तुम्हाला काहीतरी साध्य करून दाखवायचं आणि ते तुम्ही करू शकता. कारण का तर इथं जिंकण्याचं स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे, मग ते सत्यात उतरवण्याची ताकद पण तुमच्या मनगटात आहे आणि तुमच्या ब्रेनमध्ये आहे. विश ऑल द बेस्ट. पुढचा व्हिडिओ 6 नंबरचा पार्ट येतोय लगेच परवाच्या दिवशी. विश ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि टार्गेट फिक्स करा. ऑल द बेस्ट.